आपण कुठपर्यंत आलो तुम्हाला जरा 231 हां, मध्येच मी थांबले. हे सगळं जे काही ह्यामध्ये वर्णन आहे ते कशाचं आहे तुमच्या आठवत असेल तुम्हाला की देहांताच्या वेळेला वेळ काय आहे याबद्दलचं आहे, अवसर काय आहे प्रयाणाचा त्याबद्दल आहे. आणि त्यामध्ये उत्तम अवसर कुठला आणि अयोग्य अवसर कुठला ह्यानुसार आपल्याला पुढे काय गती मिळणार हे ठरतं. अशा प्रकारचे विचार ह्यामध्ये आहेत. अर्थात आपण जे काही विवेचन करतो त्यामध्ये निरनिराळ्या शंका येण्याची अगदी शक्यता आहे मनामध्ये की असं अवसर काय आपल्या हातात असतो का, कधी आपल्याला मरण येईल हे काय आपल्याला सांगता येतं का, हे पहिलं म्हणजे हीच मूळ शंका. आणि मग त्यातून शंका आली की माणूस मार्ग शोधतो आणि म्हणून देवाकडे प्रार्थना की बाबा मला अशा वेळेला मरण येऊ दे असं हे सगळं मनामध्ये हे विचार येण्याची शक्यता आहे. ते सगळं मी गृहीत धरलेलं आहे आणि त्या सगळ्याची उत्तरं आपल्याला पुढे गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलीच आहेत, तर ती आपण पाहणार आहोत. तर त्यामुळे मनातल्या अशा काही शंका असतील तर त्या आपल्याला त्याचं समाधान होणार आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. आता आपण जो भाग पाहतोय तो अशा प्रकारचा आहे की पहिल्यांदा त्यांनी सांगितले अर्चिरा मार्ग ज्याला म्हटलंय तो सांगितलेला आहे की चांगला मार्ग अर्चिरा मार्ग. आणि ह्या अर्चिरा मार्गामध्ये महत्त्वाच्या गोष्टी अशा की आपल्या आतमध्ये सुद्धा अग्नी तेजस्वी असतो. कुठेही ज्याला धूम म्हणतात, धूर म्हणतात, असं अंतःकरण धुराने भरलेलं नसतं, अग्नी तेजस्वी असतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग त्याचबरोबर बाहेर दिवस असतो, शुद्ध पक्ष असतो. शुद्ध आणि वद्य हे जे दोन आहेत किंवा त्याला वद्य पक्षाला कृष्ण पक्ष असंही म्हणतात आणि शुद्ध पक्षाला शुक्ल पक्ष असंही म्हणतात. तर ते शुक्ल पक्ष बाहेर असणं आणि जे 12 महिन्यातले 6 महिने उत्तरायणाचे धरले जातात ते कोणते महिने तेही मी सांगितलं तुम्हाला की ते महिने असेच महिने आहेत की ज्या वेळेला बाहेर प्रकाश भरपूर असतो. अशा प्रकारचे ते सगळे महिने आषाढापर्यंतचे म्हणजे आपल्या हिंदू महिन्यांमध्ये आषाढापर्यंतचे ते महिने आहेत. आणि ह्याच्या इंग्लिश महिन्यानुसार धरलं तर ते डिसेंबर 21पर्यंतचे, जून 21 ते डिसेंबर 21 असे ते 6 महिने हे उत्तरायणाचे महिने धरले जातात. तर त्या काळामध्ये मरण येणं हे जर घडलं तर मग तो आत्मा अर्चिरा मार्गाने पुढे जातो आणि मग त्याला उत्तम गती मिळते. कारण सगळा प्रकाशमय, आतमध्येही प्रकाश आणि बाहेरही प्रकाश. तर अशा प्रकारे तो अर्चिरा मार्गाने जातो आणि त्याला उत्तम गती पुढे प्राप्त होते. अशा प्रकारचा विचार आधी मांडला. आणि त्यानंतर मग पुढचा जो दुसरा मार्ग की म्हणजे देहांताच्या वेळेला दुसरा जो अवसर आहे की जो अशा अर्चिरा मार्ग जो आहे तो माणसाला किंवा माणसाला म्हणण्यापेक्षा त्या आत्म्याला परमात्म्यापर्यंत पोचवतो. म्हणजे ज्याला मोक्षप्राप्ती म्हणतात ती मोक्षप्राप्ती किंवा परमात्म्याशी एकरूप होणं हे अर्चिरा मार्गाने गेलं तर ती शक्यता. आणि जर दुसरा जो मार्ग आहे त्याने गेलं तर काय होतं
हे आता पुढे सांगितलेलं आहे. आणि त्या संदर्भातल्या आपण ज्या ओव्या पाहत होतो त्या अशा आहेत की तरी प्रयाणाचे अवसरे वासुश्लेमू सुभरे, म्हणजे आतमधली अवस्था कशी ते इथे सांगितले की प्रयाणाच्या वेळेला आतमध्ये काय झालेलं आहे तर वात श्लेम, श्लेम म्हणजे कफ, म्हणजे जे पित्त कफ आणि वात हे जे 3 विकार शरीराचे, ते 3 विकार आतमध्ये भयंकर प्रभावी असतात आणि त्यामुळे तेने अंतःकरणी अंधारे कोंडले ठाके. आता हे सगळे अर्थ कळत आहेत तुम्हाला. पुढे जाऊया. सर्वेंद्रिय लाकूड पडे, म्हणजे मरण तर आलेलं नाही परंतु शरीराची अवस्था अशी की निर्जीवच होऊन गेलाय तो देह. सर्वेंद्रिया लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. भ्रमिष्ठासारखं मन होतं आणि आतमध्ये तो प्राण कोंडलेला असतो. अग्नीचे अग्नीपण जाय, हे फार महत्त्वाची बाब आहे ह्या दोन्ही ह्याच्यातली, की जो आतमधला जे आपण एरवीसुद्धा म्हणतो की मेल्यानंतर माणसाचं शरीर गार पडतं, थंड पडतं. हे जे आहे ना आतला अग्नी, आतलं जे काही अग्नितत्व आपल्यामध्ये आहे ते गेलेलं आहे. आणि एकूणच सगळं तेज, म्हणजे केवळ ते तत्व असं नाही, आतला सगळाच तेज, आपल्या चैतन्याचं तेज हे सगळं गेलेलं आहे. आणि मग काय तर मग तो धूमची अवगा होय. धूम म्हणजे धूर, आतमध्ये सगळं धुरानी, म्हणजे जसं बाहेर एखादी जागा धुरानी भरून जावी तसं आपलं अंतःकरण ह्या सगळ्या ह्याच्यामुळे धुरानी भरून गेले. कारण काय माणसाला त्या जगण्यामध्ये काही सुखच नाही आहे. लक्षात घ्या की शरीरामध्ये प्राण नाही नसल्यासारखीच अवस्था आणि बुद्धी नाही, मनही नाही, सगळंच अशा अवस्थेमध्ये की ही धुमाची अवस्था. तर धूमची अवगा होय तेने चेतना गिवसली ठाये शरीरीची, म्हणजे चैतन्य जे आहे ते धड गेलंही नाही आहे पण ते आतल्यात कोंडलंय. म्हणजे कारण माणूस अजून गेलेला नाही, देहांत झालेला नाही, पण अवस्था अशी आहे की तो प्राण जो आहे ते चैतन्य जे सगळं आहे ते सगळं आतमध्ये गिवसलिठ आहे, म्हणजे आतल्या आत कोंडून राहिलेलं आहे. हे आपण पाहिलं. त्यानंतर पुढे 230वी ओवी आपण पाहिली. का मरे ना सावध ऐसे जीवितासी पडे स्तब्ध, आयुष्य मरणाची मर्याद वेळू ठाकी. म्हणजे अगदी जिवंत आहे का मेला आहे कळत नाही अशी अवस्था आणि स्तब्ध पडलेला आहे. आणि आयुष्य मरणाची मर्यादा वेळू ठाकी, म्हणजे आता कधी संपतंय हे अशी वेळ त्याच्यावरही आली आहे, इतरांवरही आली आहे. तर अशी परिस्थिती. आणि पुढे ऐसी मनबुद्धी करणी, हा जो करणी शब्द तिथे आहे त्याचा अर्थ मी गेल्या वेळेला सांगितला होता. करणी म्हणजे इंद्रिय, चुकीचा अर्थ घेऊ नका. मन, बुद्धी आणि इंद्रिय, मन, बुद्धी आणि इंद्रिय ह्या तिन्ही गोष्टी एकत्र ह्या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला आहे. याचं कारण मन, बुद्धी ह्यालाही इंद्रिय असंच म्हणतात. फक्त मन आणि बुद्धी हे सूक्ष्म इंद्रिय आहेत. सूक्ष्म अशा अर्थी की ते व्यक्त अवस्थेमध्ये नाहीत, आपल्याला सहजपणे कळत नाहीत मन आणि बुद्धी, पण इंद्रिय जी आहेत ते आपल्याला कळतात. तर इंद्रिय, बाकीची इंद्रिय ही स्थूल इंद्रिय आणि मनबुद्धी ही सूक्ष्म इंद्रिय, हा एवढाच फरक आहे. पण ते सगळंच असं झालेलं आहे की मनबुद्धी करणी सभोवताली धुमाकुळाची कोंडणी. धुमाकूळ ह्याचा अर्थ पुन्हा चुकीचा घेऊ नका, कारण धुमाकूळ आपण शब्द वेगळ्या अर्थी वापरतो, पण इथे धुमाकूळ ह्याचा अर्थ असा आहे की धुरानी भरलेलं सगळं, कोंडणी म्हणजे सगळे आतमध्ये धूर कोंडलेला आहे अशीच अवस्था की म्हणजे कुठेच प्रकाशाचं चिन्हच नाही आत बाहेर असं. आणि मग तिथे पुढे फार
महत्त्वाचा एक विचार आहे. तेथ म्हणजे अशी जेव्हा अवस्था येते त्यावेळेला काय होतं, तेथ जन्मे जोडलिया वाहणी युगची बुडे. म्हणजे आत्तापर्यंत आयुष्यामध्ये जे काही जोडलंय आणि काय जोडलंय, तर जे ज्ञानप्राप्ती आत्तापर्यंत केली आहे किंवा काही योगाची साधना केलेली आहे, ईश्वराप्रत जाण्यासाठी जो काही प्रयत्न केलेला आहे, त्या सगळ्याला तो सगळा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. जन्मे जोडलिया, संबंध आयुष्यात जे काही केलं, म्हणजे आत्तापर्यंत आयुष्यामध्ये ईश्वराचं स्मरण ठेवलं, सगळं केलं, पण शेवटी काय झालं, वाहणी म्हणजे ते सगळं निघूनच गेलं, ते सगळं नष्टच झालं, निसटून गेलं. म्हणा की हातातली गोष्ट निसटून जाते, तसं झालं की आत्तापर्यंत सगळं केलं पण ते असं निसटून गेलं आता. तर अशी अवस्था झालेली आहे. आणि युगची बुडे म्हणजे काय की त्याच्या दृष्टीने खरं म्हणजे सगळं युगच संपलेलं आहे, अशी परिस्थिती त्याची झाली आहे. आणि मग पुढे म्हटलंय, हां गा, हे वाचताना असं नीट वाचावं म्हणून मी ओव्या त्याच प्रकारे वाचते, लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला अर्थ बरोबर लागतो. हां गा, हातीचे जेवळी जाये तेवेळी आणिका लाभाची गोठी के आहे. कळलं? अर्थ अगदी सहज कळतो. आपण जेव्हा व्यवस्थित वाचतो ना त्यावेळेला अर्थ पटकन कळतो की ज्या वेळेला हातचंच गेलं आहे, हां गा म्हणजे अरे बाबा, ज्या वेळेला आपल्या हातचंच गेलेलं आहे, जे आत्तापर्यंत मिळवलं होतं ते सुद्धा निसटून गेले, तर हातीचे ज्यावेळी जाये तेवेळी आणिका लाभाची गोठी के आहे. म्हणजे आणखीन लाभ काय अपेक्षित करायचं आहे, तो लाभच मुळे गेला, आता आणखी काय लाभ होणार या शेवटच्या क्षणी. म्हणजे ह्याच्या पुढचा लाभ खरं म्हणजे काय की त्या परमात्म्याची प्राप्ती हा पुढचा लाभ आहे. आपण ते दार लावूया का जरा कोणीतरी तेवेळी आणिका लाभाची गोठी के आहे म्हणून प्रयाणी तव होये येतुली दशा. म्हणजे म्हणून ही आता अशी दशा झाली की हातचंही गेलं, पुढे तर काही लाभ नाही, अशा प्रकारची ही दशा झालेली आहे. आणि देहा तू ऐसी स्थिती, देहाच्या आतली काय स्थिती आहे ती आतापर्यंत सांगितली. तर देहातू ऐसी स्थिती, बाहेरी कृष्ण पक्षू वरी राती. म्हणजे बाहेर तर कृष्ण पक्षाची वेळ आहे, वद्य पक्ष आहे, कृष्ण पक्ष आहे, वरी राती पुन्हा शिवाय रात्रीची वेळ, आणि सामासही ते बोडवती दक्षिणायन. म्हणजे सामास सुद्धा कुठले 6 मास, तर दक्षिणायनाचे 6 मास. म्हणजे वेळ कशी आली आहे की आतमध्ये ही परिस्थिती आणि बाहेर ही सगळी अशी परिस्थिती. आता मग काय होणार, तर ये पुनरावृत्तीची घराणी आघवी एकवटती जयाची ये प्रयाणी, तो स्वरूपसिद्धीची कहाणी कैसेनी ऐकली. म्हणजे ही सगळी म्हणजे ही सगळी पुनरावृत्तीची घराणी म्हटलंय त्याला. म्हणजे रात्रीची वेळ, वद्यपक्ष, दक्षिणायन आणि आतमध्ये पुन्हा धुमावस्था, सगळी अंधार आतमध्ये कोंडलेला, अशी ही सगळी परिस्थिती. हे सगळं त्याला घराणी म्हटलंय. म्हणजे हे घराणं ते घराणं हे सगळं एकत्र आलं. तर ये पुनरावृत्तीची घराणी आघवी एकवटती. सगळी जेव्हा ही एकत्र आली आहे आता, कारण सगळ्याच अशा वाईटच गोष्टी सगळ्या घडलेल्या आहेत. आघवी एकवटती जयाची ये प्रयाणी, तो स्वरूपसिद्धीची कहाणी कैसेनी ऐके. म्हणजे ऐके याचा अर्थ त्याला स्वरूपसिद्धी प्राप्त कशी होणार. स्वरूपसिद्धी ह्याचा अर्थ आपलं खरं स्वरूप काय आहे, तर आपलं खरं स्वरूप परमात्मा हे आहे. हे
त्याला माहिती आहे, पण ते सगळं असलेलं ज्ञानसुद्धा आता निष्ठून गेलेलं आहे. तर स्वरूपसिद्धीची कहाणी कैसेनी ऐके, म्हणजे त्याच्या बाबतीत शक्य आहे का, स्वरूपसिद्धी शक्य आहे का, असं म्हटलं आहे. ऐसा जयाचा देह पडे, म्हणजे अशा स्थितीमध्ये ज्याचा देहांत होतो, तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे. हां, आता ह्या ठिकाणी दोन महत्त्वाच्या कल्पना लक्षात घ्या की तया योगी म्हणून असं आधी म्हटलंय. म्हणजे तो माणूस साधा माणूस नाही आहे, तो योग साधना करणारा आहे. आता त्याच्या हातून निसटून गेलंय हे बरोबर आहे, पण तो योगी म्हणजे अगदी पूर्णतः त्या योगी पदाला पोचला नसला तरी सुद्धा योग साधना तो करणार आहे, म्हणून तो योगी आहे हे त्याचं पहिलं स्वरूप. म्हणून चंद्रवरी जाणे घडे. तो योगी आहे म्हणून त्याला काय स्थान प्राप्त होतं, चंद्रवरी. ह्याचा अर्थ स्वर्गलोक, ज्याला आपण म्हणतो स्वर्गप्राप्ती, ज्याला आपण स्वर्गप्राप्ती म्हणतो. पण म्हणजे ह्यामध्ये किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत पहा, लक्षात घ्या की त्या स्वर्गप्राप्ती प्राप्त होणे म्हणजे ती प्राप्ती होण्याला केवळ सगळा काळ अनुकूल असून चालत नाही, तो योगी म्हणून हा जो त्यातला भाग आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. हे आपण कधी म्हणजे आपण भरभर वाचतो आणि काहीतरी अशा महत्त्वाच्या गोष्टी दुर्लक्षिल्या जातात. तर तो योग साधना करणारा आहे आणि म्हणून त्याला स्वर्गप्राप्ती होते. जरी वेळ अशी असली तरी सुद्धा त्याला स्वर्गप्राप्ती होऊ शकेल. पण म्हणजे तो परमात्म्याशी एकरूप होणं ही अगदी उच्च अवस्था झाली. चंद्रलोक किंवा स्वर्गप्राप्ती ही त्याच्यानंतरची अवस्था झाली. पण ती त्याला मिळू शकेल का, तर तो योगी आहे म्हणून, म्हणजे योग साधना करणारा तो आहे म्हणून त्याला ते शक्य आहे. पण परमात्मा प्राप्ती नव्हे, तो परमात्म्याशी एकरूप होणार नाही हे त्यामध्ये स्पष्ट आहे. आणि म्हणून पुढे पहा कसं म्हटलंय, मग तेथुनी मागुता बहुडे संसारा ये. म्हणजे स्वर्गप्राप्ती झाली तरी सुद्धा अशीच आपली ही कल्पना आहे की स्वर्गामध्ये गेलेला माणूससुद्धा पुण्याचा साठा संपला की पुन्हा या जगामध्ये ह्या संसारामध्ये तो पुन्हा येतो. तर त्यामुळे त्याला पूर्ण मुक्ती ही काही लाभलेली नाही. तो स्वर्गापर्यंत पोचला पण पुन्हा मागुता संसारा ये, तो येतो परत. असं हे ह्या दुसरा जो मार्ग आहे किंवा दुसऱ्या अयोग्य देहांताच्या वेळेला अयोग्य काळ असला की काय काय घडतं ते ह्या ठिकाणी आता सांगितलं. आता पुढे पहा, आता आपण श्लोक मी घेत नाही, आपण ओव्या पाहूया. ओवी आता 38वी. मधल्या ओव्या थोड्या मी काढते, कारण का ते आता महत्त्वाचा भाग समजला आहे आपल्याला, आणखीन काही पुढे सांगण्यासारखं नाही आहे. तर आता पुढे 38वी ओवी. ऐसिया अनादी या दोन्ही वाटा. अनादी ह्या दोन्ही वाटा म्हणजे पूर्वीपासून आहे, अनादी काळापासून ह्या दोन्ही वाटा आहेत, हे दोन्ही मार्ग आहेत. एका मार्गाला म्हणतात अर्चिरा मार्ग, दुसऱ्या मार्गाला म्हणतात धूम मार्ग किंवा धूम्र मार्ग. हां, असे दोन मार्ग, ह्या दोन वाटा ह्या अनादी काळापासून आहेत. एकी उजू, एकी अव्हाटा. म्हणजे एक त्यातली वाट, एक मार्ग प्रकाशमान असा मार्ग आहे जो अर्चिरा मार्ग, आणि दुसरा जो आहे एकी तो अव्हाटा. अव्हाटा म्हणजे आडवाट. आडवाट म्हणजे चांगल्या मार्गाने नाही जात आहे, तो अयोग्य मार्गाला जात आहे, अव्हाटा. म्हणून
बुद्धिपूर्वक सुभटा दाविलिया तुझ. आता हा जो शब्द आहे ना, बुद्धिपूर्वक सुभटा दाविलिया तुझ, म्हणजे तुला सुभटा म्हणजे अर्जुनाला म्हटले, अर्जुना तुला हे दोन्ही मार्ग मी दाखवले आहेत. आणि कसे दाखवले? बुद्धिपूर्वक. ह्या बुद्धिपूर्वक ह्या शब्दाचा या ठिकाणी थोडक्यामध्ये अर्थ असा की उघड करून दाखवले, तुला स्पष्ट करून दाखवले ते दोन्ही मार्ग. अर्चिरा मार्ग कसा असतो, धूम मार्ग कसा असतो, हे मी तुला स्पष्ट करून दाखवलेलं आहे. असं उघड करून, स्पष्ट करून असा या ठिकाणी अर्थ आहे. परंतु हा जो शब्द आहे ना बुद्धिपूर्वक, ह्याला बुद्धिपूर्वक असं ज्ञानदेवांनी जे म्हटलेलं आहे तो त्याचा खरा अर्थ आपल्याला पुढे गेल्यानंतर लक्षात येईल. आणि जिथे तो लक्षात येईल त्यावेळेला मी पुन्हा तुम्हाला सांगेन की पहा ह्याला बुद्धिपूर्वक का म्हटलं होतं हे आता लक्षात येतं. ह्या ठिकाणी आपण फक्त उघड करून, स्पष्ट करून एवढाच त्याचा अर्थ घेऊया. आता उघड करून का दाखवले आहे तर का जे मार्गामार्ग देखावे, साच लटिके ओळखावे, हिताहित जाणावे हिताची लागी. म्हणजे मी तुला हे का सांगितलं आहे उघड करून हे दोन्ही मार्ग, तर का त्याचं कारण असं की मार्गामार्ग देखावे म्हणजे चांगला मार्ग आणि अमार्ग. मार्गामार्ग म्हणजे मार्ग आणि अमार्ग म्हणजे अयोग्य मार्ग, अमार्ग. मार्ग म्हणजे मार्ग आणि अमार्ग देखावे आपल्याला कळले पाहिजेत. आणि साच लटिके ओळखावे. साच म्हणजे खरं आणि लटिके म्हणजे खोटं, म्हणजे योग्य काय, अयोग्य काय, वाईट काय, चांगलं काय, असाच त्याचा अर्थ. पुढे तेच म्हटलंय हिताहित जाणावे, म्हणजे आपलं हित कशात आहे, अहित कशात आहे हे आपण जाणावं. कशासाठी? हिताची लागी, म्हणजे आपलं हित होण्यासाठी आपल्याला हित आणि अहित हे दोन्ही कळलं पाहिजे. नुसतंच हित कळूनही उपयोगाचं नसतं. अहित म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळावं लागतं. त्यावेळेला आपण हिताच्या मार्गाला जातो. म्हणून हिताहित कळावे हिताची लागी असं म्हटलेलं आहे की हिताची लागी. हित जर आपल्याला आपलं व्हायचं असेल तर आपल्याला हित आणि अहित हे दोन्ही कळावं लागतं. तो हिताहित जो शब्द आहे त्याच्यामध्ये हित आणि अहित असं दोन गोष्टींचा उल्लेख आहे. तर हे आपल्याला कळावं लागतं. आणि ते स्पष्ट करण्यासाठी थोडी उदाहरणं दिले. ते एखादं दुसरं उदाहरण घेते. नाव देखता बरवी, कोणी आड घाली काय अथावी. म्हणजे अथावी याचा अर्थ अथांग पाणी, अथांग पाणी, अथावी म्हणजे अथांग पाणी वाहतंय, भरपूर पाणी आहे नदीला आणि तिथे नाव आहे. म्हणजे नदी पार करून जाण्यासाठी आपल्याला काहीतरी सोय आहे, नाव आहे. आता ती नाव असताना ती सोडायची. हां म्हणजे नाव देखता बरवी, कोणी आड घाली काय अर्थावी. आड घाली म्हणजे उडी टाकणं, उडी टाकणं म्हणजे उडी टाकून मी पोहून जाईल असं म्हणणं की अरे आहे ना नाव, त्याचा का नाही आपण उपयोग करायचा. म्हणजे आपल्याला चांगलं वाईट हे कळावं असं सांगण्यासाठी ही उदाहरणं आहे की नाव देखता बरवी, कोणी आड घाली काय अर्थावी. का दुसरं उदाहरण किंवा का म्हणजे किंवा सुपंथ जाणोनिया अडवी रिगवत असे. अडवी म्हणजे पुन्हा आडरान, आडवाट. हां म्हणजे सुपंथ माहिती आहे, योग्य मार्ग कुठला आहे माहिती आहे. असं असताना कोणी आडमार्गाला जाईल का, आडरानात जाईल का. अशी काही उदाहरणं दिली आहेत की विष अमृत वगैरे पुढे आहे. आता सगळी उदाहरणं घेण्याची गरज नाही, एकूण अर्थ आपल्या लक्षात आला म्हणजे झालं. आता आपण पुढे जाऊ. आता त्याच्यानंतर मधल्या थोड्या उभ्या सोडून आता 46 ओवी घेतोय आपण. 46
म्हणजे आता योग्य मार्ग कुठला, अयोग्य कुठला, हे सगळं सांगितलं आहे आणि कुठल्या मार्गाने गेलं तर काय होतं तेही सांगितलं आहे. तर हे सांगितल्यानंतर आता शेवटी असं म्हटलं आहे, तव एके ब्रह्मत्वा जाईजे. एके म्हणजे एक मार्ग, एक मार्ग. एक मार्ग जो आहे, आता या दोन मार्गांपैकी अर्चिरा आणि धूम मार्ग, ह्या दोनपैकी एक मार्ग ब्रह्मत्वा जाईजे, म्हणजे ब्रह्मपदाला तुम्ही पोचता, ब्रह्मत्वा जाईजे. आणि एके म्हणजे दुसऱ्या मार्गाने गेलं तर काय होतं, पुनरावृत्ती येईजे. पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा जीवन, पुनर्जन्म. या जन्माची पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुनर्जन्म, म्हणजे पुनर्जन्म मग येतो. परी, आता बघा तुमचं हे आलं, परी दैवगत्या जो लाहिजे देहांती जेणे. म्हणजे आता कुठल्या वेळेला आपला देहांत होईल ही शेवटी दैवगती आहे. ते काही आपल्या हातात नाही आहे, ते कधी तो क्षण येईल हे आपण काही सांगू शकत नाही. तर ती दैवगती, परी दैवगत्या जो लाहिजे, म्हणजे जे काही प्राप्त होईल, जे मिळेल, ज्या वेळेला तुमचा देहांत होईल ही तुमची दैवगती आहे. तर त्याला आपण काहीच करू शकत नाही, आपण काही तो रोखू शकत नाही आपला देहांत. तर अशा प्रकारे दैवगत्या जो लाहिजे देहांती जेणे. तर शेवटी अडचण ह्याच्यामध्ये एकच आहे की दैवगती की आपल्याला सगळे दोन्ही मार्ग कळले, पण शेवटी दैवगती काय आपल्या हातातच नाही, आपल्या क्षमते पलीकडची काहीतरी ती गोष्ट आहे. आता असं म्हणून पुढे पहा, पुढचा विचार जो आहे ना तो जास्ती महत्त्वाचा आहे. की इथे दैवगतीचा उल्लेख केला, बरोबर आहे की आपला देहांत काही आपल्याच काय संत महात्म्यांचे सुद्धा देहांत, नंतर मी त्याचा उल्लेख करेन एखाद्या ठिकाणी, की त्यांचे सुद्धा देहांत काही अगदी नेहमी हातात असतात असं नाही, कधी देहांत होईल ते सांगता येत नाही, ती दैवगती असते. आता त्याच्या पुढचा हा जो विचार आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि तो असा आहे की मी आता इथे श्लोकही वाचते, पण श्लोक महत्त्वाचा आहे या ठिकाणी आणि ते ओव्याही जे महत्त्वाचे आहे त्यातला तोही भाग आपण पाहणार आहोत. नैते श्रुती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. अतिशय महत्त्वाचा असा हा श्लोक आहे, अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. आणि तो असा आहे की पहिलं जे आहे ना, नैते श्रुती पार्थ, म्हणजे हे तुला दोन्ही मार्ग मी सांगितले अर्जुना, पार्था, मी तुला हे दोन्ही मार्ग सांगितले, पण नैते श्रुती म्हणजे केवळ, या ठिकाणी असं म्हटलंय की केवळ या मार्गावरच सगळं अवलंबून असतं असं नाही. हां, केवळ या मार्गावरच आपली पुढची गती, काय पुढे आपल्याला प्राप्त होणार आहे ही पुढची गती अवलंबून असते असं नाही. पण आपल्याला दोन्ही मार्ग माहिती असले, त्याचं ज्ञान असलं की मग काय होतं, आपल्याला ते दोन्ही मार्ग का मी तुला उघड करून सांगितले, जे मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना बुद्धिपूर्वक, ते आता लक्षात घ्या की तो बुद्धिपूर्वक का शब्द वापरला, तर अशा कारणाने की मी तुला ते उघड करून सांगण्याचं कारण असं की हे दोन्ही मार्ग ज्ञात असले पाहिजेत, आपल्याला माहिती असले पाहिजे की या मार्गाने गेलं की काय होतं, त्या मार्गाने गेलं की काय होतं, हे हितासाठी आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणून मी तुला उघड करून सांगितले, पण त्याच्यावर सगळं अवलंबून नसतं असं या ठिकाणी फार महत्त्वाचा हा विचार आहे. आणि पुढे जे म्हटलं आहे ना, जानन्य योगी
मुह्यति कश्चन म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की जे योगी हे जाणतात, म्हणजे हे दोन्ही मार्ग जाणतात, त्याचं ज्ञान ज्या योग्यांना आहे, जानती म्हणजे त्या जे योगी हे दोन्ही मार्गांचं ज्ञान ज्या योग्यांना असतं, ते दोन्ही मार्ग जे जाणतात ते काय म्हटलंय, मुह्यति कश्चन म्हणजे ते कधीही मोहात पडत नाही, ते कधीही कोणत्याही मोहात पडत नाही, कोणत्याही मोहात पडत नाही. आता हा जो विचार आहे ना, म्हणजे त्यामध्ये मुह्यति कश्चनमध्ये कुठल्याही मोहामध्ये ते योगी पडत नाहीत, कुठलाही नाही. म्हणजे इवन हा सुद्धा मोहच आहे ना, की आपल्याला या वेळेला मृत्यू यावा हाही मोहच झाला की नाही एक प्रकारचा. तर कुठल्याही मोहाला ते बळी पडत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मोह हा जो शब्द या ठिकाणी आहे की ते मोहाला बळी पडत नाही, हा मोह शब्द हा खूप व्यापक अर्थाने आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. की मोह म्हणजे आपल्याला काय वाटतं, एखाद्या वस्तूचा मोह होतो, एखाद्या काहीतरी ही गोष्ट आपल्याला मिळावी, ती गोष्ट मिळावी, पैशाचा मोह होतो, सत्तेचा मोह होतो. हे फक्त मोहाचे आपण फक्त एवढ्याच काहीतरी आपल्या मनामध्ये कल्पना असतात. पण हा मोह हा जो शब्द आहे तो या ठिकाणी अत्यंत व्यापक अर्थाने वापरलेला आहे की जीवनातले कोणत्याही प्रकारचे मोह घडू नये, होऊ नये, आपण त्या मोहाला बळी पडू नये असं म्हणताना त्याच्या मागे एक अशी कल्पना आहे की आपण मोहाला जेव्हा बळी पडतो, कुठल्याही मोहाला, त्यावेळेला आपण आपल्यामध्ये अहंकार असतो, आपल्यामध्ये एक असा असा काही जागृत असतो की हे मला मिळालं पाहिजे, हे मला मिळालं पाहिजे हा भाव असतो. आता हे कसं, हा मोह आणि त्या मोहातून हा अहंकाराशी मी त्याचा संबंध जोडलेला आहे बरं का, अहंकाराशी. कारण अहंकार असला की मग हे मला मिळालं पाहिजे, दुसऱ्या कोणाला मिळू नये, हे मलाच मिळालं पाहिजे. मग तो मोह, मग तो लोभ, मग त्याच्यातून निर्माण काम, क्रोध, सगळे विकार पुढे त्याच्यातून निर्माण होतात. म्हणजे अहंकार, मोह, आणि मोह त्याला व्यापक का म्हणायचं, तर त्याच मोहातून मग पुढे सगळे विकार निर्माण होतात. मग ते आपल्याला प्राप्त नाही झालं की आपल्याला मत्सर निर्माण होतो, आपल्याला राग येतो, आपण वाटेल त्या थराला जाऊन कुठल्याही प्रकारची कृती करण्याला आपण धजावतो. हे सगळं जे काही घडतं त्यामागे हा अहंकार आणि त्या अहंकारातून निर्माण होणारा हा मोह, मुह्यति असं जे म्हटलं आहे ते फार फार सुंदर आहे. आणि ह्या मुह्यति आज मी सकाळी वाचत असताना मला एकदम ह्या काही गोष्टी आठवल्या आणि त्या गोष्टींचा मी उल्लेख शेवटी करते. आधी आपण हा अध्याय संपूया आणि नंतर मी खरंच सांगणार आहे, फार सुंदर 2 गोष्टी सांगणार आहे. हल्ली बऱ्याच वेळ काळ झाला मी गोष्टी सांगितल्या, तर आपण त्या नंतर पाहूया. पण हा मुह्यति शब्दाशी त्या संबंधित आहे एवढं लक्षात ठेवा मी ज्या शेवटी सांगणार आहे गोष्टी. तर कुठल्याही प्रकारचे मोह त्या योग्याला होत नाही. आणि आपल्याला माहिती आहे की आपले ऋषी मुनींच्या सुद्धा कथा आहेत की कसे मोहाला बळी पडले काही क्षणाला. तर हे सगळं जे आहे म्हणजे माणूस त्या इतक्या अशा अढळ स्थितीला पोचणं ही फार कठीण गोष्ट आहे. आणि ते ह्या ठिकाणी म्हटलं की असे योगी हे कुठल्याही मोहाला बळी पडत नाही, कुठल्याही मोहाला बळी पडत नाही. आणि हे आपल्याला कधी साधू शकतं
की कुठल्याही मोहाला बळी पडू नये. हे गोष्ट आपल्याला कधी साधू शकते? अर्जुनाला सांगतायत भगवंत, आणि भगवंत त्याला हे अशा प्रकारे समजून सांगतात की तू कुठल्याही मोहाला बळी पडू नकोस, आणि तर तुला हा पुढची सगळी परमगती प्राप्त होणार आहे. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे त्याचं पुढे फार सुंदर शब्दामध्ये या श्लोकामध्ये म्हटलंय, तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव अर्जुन. योगयुक्त भव अर्जुन असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व काळी, केवळ देहांताच्या वेळेला नाही. केवळ देहांताच्या वेळेला परमेश्वराचं स्मरण केलं तर नव्हे. आपण 7व्या अध्यायापासून हा विचार शिकत आलेलो आहोत. तर केवळ देहांताच्या वेळेला नाही, तर सर्व कालेषु, तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्त भव अर्जुन असं म्हटलेलं आहे की सर्व काळी तू योगयुक्त राहा. म्हणजे त्या परमात्म्याशी तुझा योग, तू युक्तच असला पाहिजे, त्याच्याशी तू युक्त असला पाहिजे, त्याच्याशी तुझा योग साधलेला असला पाहिजे अनन्य रीतीने. म्हणजे दुसरा कुठलाही विचार न येता सगळं त्या परमेश्वरावरती सोपवून देणं. आणि म्हणून एके ठिकाणी अर्जुनाला त्यांनी असंही सांगितलं की तू माझ्याशी योगयुक्त हो आणि युद्धाय असं म्हटले, तू युद्धाला तयार, युद्ध करताना सुद्धा माझ्याशी युक्त राहा असं म्हटलेलं आहे. म्हणून ह्याही ठिकाणी म्हटलंय सर्वेषु कालेषु योगयुक्त भव अर्जुन. आता हे ह्याच्यामध्ये ओव्यांमध्ये कसं मांडलंय पहा ह्यांनी, ज्ञानदेवानी. 48 ओवी पाहतोय आपण. 48 ओवी. तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहोत. म्हणजे देह असताना सुद्धा, देह जाताना सुद्धा आम्ही केवळ वस्तू. ह्याचा अर्थ आधी सांगितलेला आहे. वस्तू म्हणजे परमात्म वस्तू, परमात्म तत्व. त्याच्याशी तेच आम्ही आहोत. आम्ही त्याच्याशी एकरूप आहोत असंही नाही, तेच आम्ही आहोत. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, किंवा सहा अहम, सोहम आपण जे म्हणतो ते सोहम, हाच भाव कायम. देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहोत. हा भाव मनामध्ये राहायला पाहिजे की आत्ता जिवंत असताना काय, जिवंत मेल्यानंतर काय, आम्ही परमात्माच आहोत. हा भाव जर मनामध्ये राहिला तर मग आपण कुठल्याही मोहामध्ये अडकत नाही, ह्या देहबुद्धीमध्ये आपण अडकत नाही, ह्या शरीराच्या सुखांसाठी आपण जगत नाही. ही जी सगळी परिस्थिती आहे ही त्यावेळेला शक्य असते की ज्या वेळेला आपण आत्मा म्हणून आणि परमात्मा म्हणून आपण या जीवनामध्ये जगत असतो. आणि पुढचे मी काही मधल्या ओव्या पुढच्या लगेच आहेत त्या घेत नाही, पण त्याचं थोडक्यामध्ये सांगते. एकदम मी आता पुढे 251 ओवी घेणार आहे, पण त्याच्या मधल्या ज्या ओव्या आहेत ना त्या ठिकाणी काय सांगितलंय तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी फक्त एवढंच सांगितलंय की दोरी आणि साप असं एक उदाहरण दिलंय की दोरीला साप समजून मग भ्यायचं आणि मग काठी त्याला मारायला जायची आणि सगळं आपण अगदी सापाला मारलं म्हणायचं वगैरे. म्हणजे सगळं त्याच्या पुढे जे काय घडत जातं, म्हणजे आपण काहीतरी खोटी कल्पना मनामध्ये बाळगतो आणि त्याच्याशीच त्या कल्पनेच्या आधारे आपण जीवन जगतो. ती देहबुद्धी, ती देहबुद्धी असते. बरोबर आहे की देहाशी आपण जर निगडीत असलो, देहाशी आपण युक्त असलो तर आपण आपलं जीवन वेगळ्या प्रकारचं असतं. जसं दोरीला साप समजून माणूस काहीतरी करत बसतो, तसं आपण त्या शरीराला खरं समजून आपण शरीराच्या भोगासाठी सगळं जीवन जगतो आणि आपण परमात्मा आहोत ह्या कल्पनेतून आपण सगळं जीवन जगलो तर आपलं जीवन पूर्णतः वेगळ्या स्वरूपाचं असतं. तर ते उदाहरण एक दिलं आहे, दोरी आणि साप हे एक उदाहरण दिलं आहे. त्यानंतर आणखी एक उदाहरण दिलं आहे की लाटा आणि पाणी, उदक,
उदकावरती पाण्यावरती येणाऱ्या लाटा, आता त्या लाटा आहेत ह्या वाऱ्यामुळे निर्माण होतात, पण लाटा गेल्या तरीसुद्धा पाणी आहेच ना, खाली पाणी म्हणजे मूळ जी काही वस्तू आहे ती आहेच. म्हणजे त्याचा विचार करायचा का त्या लाटांचाच विचार करायचा? म्हणजे आयुष्यामध्ये देहबुद्धी आणि आत्मबुद्धी ह्याच्यामध्ये आपण फरक कसा करायचा हे सांगण्यासाठी ही अशी उदाहरणं दिली आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला ज्या वेळेला हे सगळं आपल्याला कळतं आणि आपण योग्य प्रकारे आपण जीवन जगतो, म्हणजे तेव्हा काय होतं की आपण प्रापंचिक सुखांसाठी जीवन जगत नाही. प्रपंचासाठी असं म्हणत नाही मी, प्रपंचासाठी आपण जरूर जगलं पाहिजे, पण प्रापंचिक सुखांसाठी आपण जीवन जगतो. आपण त्याच्या बाहेर आलेलो असतो, आपण त्याच्यावरती आलेलो असतो, तर ती अवस्था ही त्यावेळेला निर्माण होते असं ह्यामधल्या ओव्यांमध्ये आहे. आता 51वी ओवी 251. आता शरीराचे तयाची या ठाई आडनावही उरले नाही. हा आडनाव एकदा मागेही एकदा येऊन गेलाय, बरोबर. आडनाव सुद्धा शिल्लक नाही, म्हणजे काहीच अंश शिल्लकच नाही. शरीर म्हणून जगणं ही आता परिस्थितीच त्याच्या बाबतीमध्ये अस्तित्वात राहिलेली नाही. तरी कोणे काळे काई निमे ते पाहे पा, म्हणजे आपल्याला निमे ह्याचा अर्थ मरण येणं, संपणं, आपला देहांत होणं. निमे शब्द गेलेला आहे. निमणे म्हणजे मरणे, संपणे. तर आपलं जीवन कधी संपतं, आपला देहांत कधी होतो, कोणत्या काळी होतो, कोणे काळे काई म्हणजे तो काळ कसा आहे वगैरे ह्याचा विचार त्याला येणारच कशाला, कारण तो मुळे तो देहामध्ये राहिलेलाच नाही आहे, तो परमात्म्याशी एकरूप झालेला आहे आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये हा विचार येतच नाही. कोणे कोठुनी के जा पुढे नाही, ती ओवी अशी होती. आता शरीराचे तयाची या ठाई आडनावही उरले नाही, तरी कोणे काळे काई निमे ते पाहे पा. मग आता एवढं कळलं, आता पुढे जाऊया. मग मार्ग ते कासया शोधावे. लक्षात आलं ना, कुठला मार्ग आहे आपल्या देहांताच्या वेळेला, किंवा आपला कोणीतरी जवळची व्यक्ती वागली त्या वेळेला कुठला काळ आहे, कशाला शोधत बसायचं. ते मार्ग ते कासया शोधावे. कोणे कोठुनी के जावे, म्हणजे कुठल्या मार्गाने आपण जावं. जरी देशकालादी आगवे आपणची असिजे, म्हणजे देश काल हे सगळं मुळे आपणच आहोत. ह्याचा अर्थ काय लक्षात घ्या. ह्याचा अर्थ असा, देशकाला आपण आहोत म्हणजे काय. कारण नुसतं वाचलं तर काही आपल्याला समजणार नाही की देशकाला आपण आहोत याला काय अर्थ आहे. याला अर्थ असा आहे की परमात्मा जो आहे, परमात्म्याचं जे मूळ स्वरूप आहे ते देशकालातीत आहे, स्थल कालातीत आहे, बरोबर आहे. तो कुठल्या स्थळी किंवा कुठल्या काळी तो असतो असं नाही, तो सर्व काळ आहे, तो सर्वत्र आहे. म्हणजे देश आणि काळ ह्याची मर्यादा त्याला नाही आहे, परमात्म्याला नाही. परंतु ज्या वेळेला तो परमात्मा या जगामध्ये प्रकट होतो, म्हणजे आपल्या रूपाने, बरोबर आहे, आपल्या रूपाने आपण जे आहोत ते परमात्म्याचं स्वरूप आहे. तर तो परमात्मा ज्या वेळेला या जगामध्ये प्रकट होतो त्यावेळेला जगामध्ये आल्यानंतर स्थळ काळाची मर्यादा त्या परमात्म्याला सुद्धा लागू होते. म्हणजे आपलं जे स्वरूप आहे त्या आपल्या स्वरूपाला सुद्धा ती मर्यादा, जरी ते परमात्म स्वरूप असलं तरी ते ह्या जगामध्ये आहे. त्यामुळे ही जगाची मर्यादा, ही जीवनाची मर्यादा त्याला प्राप्त होते त्यावेळेला. आणि ती मर्यादा जरी प्राप्त झाली तरीसुद्धा परमात्म स्वरूपच ते आहे हे लक्षात घ्यायचं. म्हणून म्हटलंय, आलं ना लक्षात काय सांगते ते, की मर्यादा निर्माण झाली परमात्म्यालाच झाली, कारण तो आपल्यामध्ये आहे.
पण तो काही काळाने हा देह सोडून जाणार आहे. म्हणजे त्याला काळाची आणि स्थळाची मर्यादा, आज कदाचित तो पुण्यात जन्मलेला असेल, त्याचा पुढचा जन्म तो कुठे असेल हे आपण काहीच सांगू शकत नाही. म्हणजे स्थळ काळाची मर्यादा ही त्या परमात्म्याला या जगामध्ये आल्यानंतर, प्रकट झाल्यानंतर, आपल्या रूपामध्ये प्रकट झाल्यानंतर, त्याला आपल्या याचा अर्थ सगळ्या जगाच्या रूपामध्ये, सृष्टीच्या रूपामध्ये, सगळ्या भूतमात्रांच्या रूपामध्ये तो जेव्हा प्रकट होतो त्यावेळेला ती मर्यादा त्याला प्राप्त होते. पण शेवटी तो परमात्माच असतो. म्हणजे खरं रूप आपलं जे आहे त्याला ही मर्यादा असली म्हणजे आपला अंत तर होणारच आहे, पण तरीसुद्धा आपलं खरं स्वरूप आहे ते परमात्मा हेच आहे. अशा अर्थाने हा संबंध ते हे घातलंय. म्हणजे त्याचा नाही तर नुसतं वाचलं तर आपल्याला हा अर्थ लक्षात जाणार नाही. म्हणून मी हे सांगितलं की या ठिकाणी काय म्हटलंय, शब्द काय, जरी देश कालादी आघवे आपणची असले, असी जे, म्हणजे देश काल आदी आघवे आपणची असी जे, म्हणजे तो परमात्म्याचं ह्या जगातलं जे स्वरूप आहे ते आपलं स्वरूप आहे, तेच आपलं स्वरूप आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हा बोध आपल्याला झाला पाहिजे, हा बोध आपल्याला झाला पाहिजे, हे ज्ञान आपल्याला झालं पाहिजे की आपल्याला या मर्यादा आहेत, देहाच्या मर्यादा आहेत. कारण तो परमात्मा जरी आपल्या देहामध्ये असला, त्याचंच प्रकटीकरण जरी ते असलं तरीसुद्धा त्याला या मर्यादा ह्या जगामध्ये निर्माण होतात. आणि देश काल आदी ज्या काही मर्यादा ह्या जगामध्ये असतात ते त्याला सगळं त्याला लागू होतात. पण आपलं मूळ स्वरूप जे आहे ते सगळं परब्रह्म परमात्मा हेच आपलं खरं स्वरूप आहे. मर्यादित का होईना पण तरीसुद्धा ते आपलं खरं स्वरूप तेच आहे. हा बोध आपल्याला झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मधल्या ओव्या न घेता, कारण मधल्या ओव्या घेतल्या तर उगीच पुन्हा काहीतरी उदाहरणं दिलेत आणि त्याच्यामध्ये आपण कुठेतरी गोंधळून जाऊ, म्हणून मी केवळ त्यामधल्या ओव्या घेत नाही आहे. आणि एकदम आता 255 ओवी घेते. हां, आणि आत्ताच मी तो बोध शब्द वापरला, पहा तो कसा आता ह्या ठिकाणी आलेला आहे, म्हणून मी त्याच्याशी ही ओवी जोडून घेतली. मधलं गाळलं एवढ्यासाठी की बोध ही कल्पना आता आपण म्हटलं की हा बोध आपल्याला झाला पाहिजे. आता तो पुढे त्याच्याशी ही ओवी कशी जोडलेली आहे पहा. ऐसिया बोधाचे सुरवाडे, मार्गामार्गाचे साकडे, तया सोहम सिद्धा न पडे योगियांसी. हां, म्हणजे असा बोध ज्याला सुरवाडे, म्हणजे असा चांगला बोध, स्पष्ट बोध, चांगला बोध ज्याला झालेला आहे की आपल्याला देहांत येणार, कारण आपण ह्या जगामध्ये आहोत. जरी परमात्म स्वरूप हेच आपलं स्वरूप असलं तरीसुद्धा आपण जगामध्ये आहोत, त्यामुळे आपल्या देहाला अंत हा असणारच आहे. पण आपलं खरं स्वरूप हे परमात्मा आहे. हा बोध, हां, ऐसिया बोधाचे सुरवाडे, म्हणजे असा स्पष्ट बोध, सुंदर बोध, सुरवाडे म्हणजे चांगला बोध, असा ज्याला झालेला आहे, असा बोध ज्याला हा बोध झालेला आहे त्याला. आणि त्याचं आणखी वर्णन पुढे केलंय. मधला एक मार्गामार्गाचे साकडे नंतर घेऊया. तर पुढे वर्णन काय केलंय की असा बोध ज्याला झालेला आहे तो कसा आहे, तया सोहम सिद्धा न पडे असं म्हटले. म्हणजे तो सोहम सिद्ध आहे, म्हणजे जे आपण म्हणतो सोहम, सहा अहम, म्हणजे तो परमात्मा म्हणजेच मी, अहम ब्रह्मास्मी, हे जे सोहम अहम ब्रह्मास्मी
हा नुसतं शब्दामध्ये तोंडावाटे म्हणणं नव्हे, हा बोध होणं आणि त्या बोधाप्रमाणे असलेलं आयुष्य जगणं, ही कल्पना आहे त्यामध्ये. बोध होणं म्हणजे त्याप्रमाणे जीवन जगणं. सहा अहम नुसतं तोंडाने म्हणून उपयोग नाही, तर मी जर परमात्मा आहे तर त्याप्रमाणे माझं जीवन मला जगायला, अनुभूती, त्याची अनुभूती घ्यायची. म्हणजे अनुभवाला ते आलं पाहिजे आपल्या, की आपण परमात्मा आहोत ह्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे आणि त्या प्रकारे आपण जीवन जगलं पाहिजे. असा जो सोहमसिद्ध माणूस असतो, असा जो सोहमसिद्ध योगी म्हटलंय पुढे शेवटी, योगियांसी, असे जे सोहमसिद्ध योगी असतात, योगियांसी म्हटलंय पहा. 55 की 55 ओवी जिथे संपते तिथे शेवटचा शब्द आहे योगियांसी, म्हणजे ते सोहमसिद्ध योगी आहेत. त्यांना तो बोध झालेला आहे, त्यांना तो अनुभव आलेला आहे, त्याप्रमाणे जीवन ते जगता आहे, असे ते योगी आहेत. अशा योग्यांना, सोहमसिद्ध योग्यांना मार्गामार्गाचे साकडे न पडे. म्हणजे तो अर्चिरा मार्गाला आपलं देहांत होतो का धूम मार्गाच्या वेळेला आपलं देहांत होतो, ह्याचं साकड म्हणजे संकट. त्यांना संकट पडत नाही, त्यांना त्याचं संकट वाटतच नाही, त्यांना त्याचं संकट वाटत नाही. आणि या संदर्भामध्ये आपण अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यापुढे येतात की कोणाचा देहांत, म्हणजे आता हे जे सोहमसिद्ध योगी म्हटले आहेत, ज्यांना हा सगळा बोध झालेला आहे, असे जे योगी आहेत त्या योग्यांचं मरण कुठल्या काळी झालं ते जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला अशी अनेक नावं. हा कोणाचा फोन आहे? फोन येतोय. इथे कोणाचा फोन आहे? इथे बरं, तुझं परत वाजत राहील म्हणून म्यूट कर. म्यूट आहे का? मग बरं राहते. तर त्यांना ह्या मार्गाचं संकट येत नाही. सोहमसिद्ध योग्यांना असं जे म्हटलं आहे त्याची काही आपण जर उदाहरणं पाहिली तर पहा, असे कित्येक देहांताचा काळ ह्या अशा काही योग्यांच्या बाबतीत आपण पाहायला गेलो तर ज्ञानदेव स्वतः, ज्ञानदेवांची पुण्यतिथी कधी असते तर कार्तिक वद्य त्रयोदशी. कार्तिक वद्य त्रयोदशी ही त्यांची पुण्यतिथीची, म्हणजे त्यांनी संजीवन समाधी घेतली त्या दिवशी. कार्तिक महिना म्हणजे दक्षिणायनातला महिना, वद्य पक्ष, त्यावेळेला त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. तसंच अगदी योगी असं म्हणता येणार नाही, पण खूप वेगळ्या प्रकारे साधना केलेलं आणखी एक उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर. त्यासुद्धा वद्य पक्षामध्ये त्यांना मृत्यू आलेला होता. नामदेव संतांपैकी पुन्हा उल्लेख करायचा म्हणजे नामदेव, सावतामाळी हे वद्य पक्षामध्ये त्यांना मृत्यू आला होता. त्यानंतर रामदासांचा मृत्यू हा उत्तरायणामध्ये झाला, पण तो वद्य पक्षाला. उत्तरायणामध्ये झाला म्हणजे 6 महिने उत्तरायणाचं त्यामधला त्यांचा मृत्यूचा काळ आहे, पण वद्य पक्ष होता. तुकाराम, एकनाथ हे सुद्धा उत्तरायणामध्ये गेले पण वद्य पक्षामध्ये गेले. आणि आता ही अशी कितीतरी सांगता येतील, पण ही जी आता उदाहरणं आपण पाहिली ह्याच्यामध्ये तर 2 उदाहरणं अशी आहेत की ज्ञानदेव यांनी संजीवन समाधी घेतली, म्हणजे स्वतःहून स्वतःच्या इच्छेनेच
त्यांनी समाधी घेतलेली. मग ते थोडा काळ थांबू शकले असते. कार्तिक महिना म्हणजे फारच थोडा काळ राहिला होता उत्तरायण सुरू व्हायला, एखादा महिना 1-2 महिने काय असतील, तर तेवढाच काळ राहिला होता. ते थांबू शकले असते. जर या मार्गांना इतकं महत्त्व असतं तर ते थांबू शकले असते की नाही. पण ते थांबले नाहीत, कारण ते कसे होते, सोहम, ज्यांना कळलेलं होतं, अनुभवलेलं ज्यांनी होतं असते ते योगी होते. तुकारामांचं सुद्धा असं म्हणतात की देहांत जो झाला तो स्वेच्छेने झाला, स्वतःच्या इच्छेने त्यांनी देह सोडलेला आहे. आता त्यांनी सुद्धा देह सोडताना वद्य पक्षामध्ये सोडला. मग त्यांनाही थांबता आलं असतं काय? 15 दिवसामध्ये पक्ष बदलला असता, त्यांनाही थांबता आलं असतं. पण मार्गाचं साकडं ह्या माणसांमुळे नसतंच. हे सोहमसिद्ध योगी असतात, त्यांना नसतं हे मार्गाचं, हे जे संकट इतरांच्या बाबतीमध्ये असतं. मग ह्या मार्गांचा उल्लेख का केला असा आपण थोडासा विचार मनामध्ये येतो. म्हणून त्याचा थोडासा विचार करूया की जे योग मार्गामध्ये आहेत, योग मार्ग याचा अर्थ की काही विशिष्ट योगच केला पाहिजे असं नाही. योग मार्ग याचा अर्थ त्या परमात्म्याशी युक्त होण्यासाठी जे काही प्रयत्न, मग तुम्ही ते भक्तियोगाने करा, कर्मयोगाने करा, ज्ञानयोगाने करा, अष्टांग योगाने करा, कुठल्याही, किंवा अरविंदांचा योग असो, कुठलाही योग असो, कुठल्याही योग मार्गाने तुम्ही प्रयत्न करा. पण तुम्ही ज्या वेळेला प्रयत्न करत असता, योग मार्गावर असता, त्यासाठी तुमचे प्रयत्न चाललेले असतात, त्यावेळेला तुम्हाला, म्हणजे योग पूर्ण झालेला नाही पण प्रयत्न चाललेले आहेत, अशा वेळेला तुम्हाला ह्या काळाचा थोडीशी मदत होते की तुम्ही जर योग्य काळी तुमचा देहांत झाला तर थोडी मदत होते. जर तुम्ही योग मार्गावर असाल, पूर्ण योग साधलेला नाही पण तुम्ही योग मार्गावर आहात, त्यासाठी प्रयत्न करत आहात, आणि अशा वेळेला जर हा योगही जर आपला मार्गही जर सगळा चांगला अर्चिरा मार्ग जर तुमच्या देहांताच्या वेळेला असेल तर थोडं परमात्म्याप्रत पोचायला थोडी मदत होते. आणि त्याच्याबरोबर उलट परिस्थिती अशी की अगदी एखाद्या माणसाचा मृत्यू उत्तरायणामध्ये झाला, शुद्ध पक्षामध्ये झाला, दिवसा झाला, सगळं चांगलं आहे, सगळं झालं, पण तो जर योगभ्रष्ट असेल तर, म्हणजे योगभ्रष्ट याचा अर्थ की कधी प्रयत्नच केला नाही ईश्वर प्राप्तीचा, ईश्वर ही कल्पनाच मान्य नाही, ईश्वर प्राप्तीचा प्रयत्नच नाही, ईश्वर नका म्हणू, कुठला काही तुम्ही नाव द्या, काही करा, पण एक योग्य मार्गाने कुठेतरी जाण्याचा सुद्धा जर तुमचा प्रयत्न नसेल तर मग तुम्ही किती चांगल्या काळी तुम्हाला मरण आलं तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही. तर हे दोन्ही आपल्याला माहिती असावं म्हणून आपल्याला हे दोन्ही मार्ग या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर अशा रीतीने आपल्याला ह्या मार्गांचा उल्लेख का केला हे आणि नाही, आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आत्ता जो आपण शेवटचा भाग पाहिला की ह्या मार्गांवर सगळं अवलंबून नसतं, इथपासून हा विचार मांडलेला आहे, मार्गांवर सगळं अवलंबून नसतं. तर आपण योगयुक्त असणं, सर्वेषु कालेषु योगयुक्त भव, ही जर आपली परिस्थिती असेल तर मग आपल्याला चांगली गती पुढे प्राप्त होऊ शकते. हा जो विचार इथे मांडलेला आहे ना, त्याच्यातून आणखी एक आपल्याला सांगितलेलं आहे की आपला उद्धार आपणच करायचा असतो. उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम वसादयेत, म्हणजे आपल्या आत्म्याला चांगली गती देण्याचा
सगळा प्रयत्न आपण स्वतःच करायचा असतो. आपला उद्धार आपणच करायचा असतो. नात्मान हे गेलेलं आहे आपल्याला श्लोक. नात्मानं वसादयेत म्हणजे आपल्या आत्म्याला अयोग्य मार्गाला आपण जाऊ देऊ नये हे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण सतत आयुष्यामध्ये योगयुक्त राहिलो, योगयुक्त राहण्याचा प्रयत्न केला, निदान सद्वर्तनापासून तरी सुरुवात केली की आपण वाईट, आपल्या हातून काहीतरी वाईट घडणार नाही एवढा तरी आपण जरी प्रयत्न केला. आणि सद्वर्तन म्हणजे योग नव्हे, सद्वर्तन म्हणजे किंवा नीती म्हणजे योग नव्हे, नीती म्हणजे अध्यात्म नव्हे, हेही लक्षात घ्या. नाहीतर मग अर्जुनाला तुझ्या आजोबांचा वध झाला तरी चालेल म्हणजे हे नीतीच्या विरुद्ध आहे ना सांगणं. नीती म्हणजे अध्यात्म नव्हे. गीता हा ग्रंथ अध्यात्माचा ग्रंथ आहे आणि त्याला अध्यात्म म्हणजे काय हे संपूर्णतः ह्या गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे. तर नीती किंवा सद्वर्तन म्हणजे योग किंवा म्हणजे अध्यात्म नाही हे बरोबर आहे, पण निदान सुरुवात तरी आपण तिथपासून करू शकतो की आपल्या हातून काही वाईट घडू नये एवढा तरी प्रयत्न आपण करू शकतो. हळूहळू कदाचित ह्या नाही तर पुढच्या जन्मी आपल्या हातून आणखी चांगलं काहीतरी घडेल आणि हे म्हणजे ह्या दुसऱ्या मार्गाने सुद्धा स्वर्गात गेलेला आत्मा पुन्हा परत इथे जगात येतो असं म्हटल्यानंतर सुद्धा इथे जगात येणं आणि पुन्हा आपल्याला संधी मिळणं प्रगतीची, हा त्यातला महत्त्वाचा विचार आपण लक्षात घ्यायचा की आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला आहे, ही आपल्या उद्धाराची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे आणि ती आज ह्या जन्मात जरी आपण त्याचा उपयोग नाही केला, पुढच्या जन्मी तरी आपल्या हातून होईल. तर आत्ता निदान आपण हे ज्ञान जे काही आपल्याला ह्या ग्रंथातून मिळतं हे तरी घ्यायचं, सद्विचार आपल्या मनामध्ये निर्माण करायचे, एवढं तरी आपण करू शकतो. आता पुढे अगदी शेवटचा श्लोक आहे तो घ्यायचा आणि हा अध्याय आपला संपणार. हा शेवटचा श्लोक जो आहे, श्लोक घेते ओव्या इथल्या काही थोड्या ओव्या घेणार आहे. श्लोक पहा असा आहे, वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम. आता ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या की ह्या ठिकाणी कशाचा उल्लेख केला आहे. वेदेषु यज्ञेषु तप आणि दान. दानेषु चैव ह्याचा तर च इव च ह्याचा अर्थ आणि वेद म्हणजे वेदाध्ययन करणं, वेदाचं सतत स्मरण करणं. वेद याचा अर्थही ज्ञान असा आहे. वेद म्हणजे केवळ ऋग्वेद वगैरे जे आपण सगळे वेद 4 वेद म्हणतो असं नाही. वेद याचा खरा अर्थ ज्ञान असा आहे आणि ज्ञान म्हणजे परमात्म ज्ञान. तर वेदेषु यज्ञेषु म्हणजे वेदाध्ययन आणि वेदपठण करून, यज्ञ करून, तप करून. तप ह्याचा अर्थ मी सांगितला होता एकदा, आठवत असेल पहा. तप ह्याचा खरा अर्थ असा आहे, आपण म्हणतो की तपाला बसला किंवा यांनी इतकं तप केलं. तपाचा खरा अर्थ असा आहे की न कंटाळता सातत्याने प्रयत्न करत राहणं ते तप असतं. तर ते असं तप करत राहणं म्हणजे परमात्म प्राप्तीसाठी आहे हे सगळं. की वेदांचा हे केलं आहे, उल्लेख केला आहे, यज्ञाचा उल्लेख केला आहे म्हणजे मोठमोठे यज्ञ करणं, तप करणं आणि शैव म्हणजे आणि दान करणं, दान देणं लोकांना. म्हणजे स्वतःच फक्त आपली संपत्ती आपल्याकडे साठा न करता लोकांना दान देणं. ह्या सगळ्यांनी यत् पुण्यफलं फलं प्रदिष्टम असं म्हटलेलं आहे. म्हणजे या सर्वांनी पुण्यफळ म्हणजे आपल्याला पुण्य लाभतं
असं म्हटलं जातं, असा पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला पुण्य लाभतं असं म्हटलं जातं. कशाने? वेदानी, यज्ञानी, तपानी आणि दानानी आपल्याला पुण्य लाभतं. आणि पुण्याचं फळ म्हणजे मग पुढे उच्च काहीतरी गती, तर पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं असं म्हणतात. परंतु आता पुढच्या त्या ह्याच्यामध्ये ओळीमध्ये असं आहे, अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति च आद्यम असं म्हटलेलं आहे. म्हणजे असं सगळं म्हटलं जातं, पण ह्या वेद, यज्ञ वगैरे जे काही उल्लेख सगळे केलेले आहेत, त्या सर्वांनी मिळणारं जे काही पुण्य आहे, त्या सर्वांनी मिळणारं जे काही पुण्य आहे ते सर्व ओलांडून वेद, यज्ञ, तप, दान या सर्वांनी मिळणारं पुण्य ओलांडून, म्हणजे त्याच्याही पलीकडे जाता येतं, ते सर्व ओलांडून योगी अशा काही स्थानाला पोचतात, किंवा योगी असं काही पुण्य प्राप्त करू शकतात, या सर्व पुण्यांपेक्षा अधिक काहीतरी पुण्य ते प्राप्त करू शकतात. आणि मग ते अशा काही स्थानाला पोचतात की ज्याला शेवटचा जो शब्द आहे ना, च आद्यम, त्याच्यामध्ये च आहे आणि असा शब्द आहे च आद्यम. आद्यम हा शब्द जो आहे ना, तो नीट लक्षात घ्या. आद्य आपल्याला शब्द माहिती आहे, रोज आपण प्रार्थना म्हणतो नमोजी आद्या, बरोबर आहे ना. आद्य याचा अर्थ काय की तो जो परात्पर पुरुष आहे, सर्वात श्रेष्ठ जो परमात्मा आहे त्याला आद्य पुरुष असं म्हणतात. की ज्याला तो अजय आहे, अमर, म्हणजे त्याला मरण नाही, त्याला जन्म नाही, असा जो आहे आद्य, त्या आद्य पुरुषाचं जे स्थान त्याला आद्यमस्थान असं म्हटलेलं आहे. आद्यम असं जो उल्लेख आहे त्याचा अर्थ की आद्यमस्थान म्हणजे त्या आद्य पुरुषाचं स्थान, म्हणजे तो विश्वातीत परमेश्वर जो आहे त्याचं स्थान ते प्राप्त होऊ शकतं. ह्याचा अर्थ आपण उलट्या बाजूने घेतला तर असा होतो की ह्या आद्य पुरुषाच्या स्थानाला पोचायला यज्ञ, तप, वेद, दान ह्याच्या पलीकडेच गेलं पाहिजे. ह्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. केवळ एवढ्याने मिळणार नाही की आम्ही हा यज्ञ केला. अजूनही आपल्या समाजामध्ये काही कारणांसाठी अगदी मोठ्या प्रमाणातले तर यज्ञ सोडा, पण लहान प्रमाणात सुद्धा घरांमध्ये सुद्धा यज्ञ केला जातो. यज्ञच त्याला म्हटलं जातं. आणि ते यज्ञ का करायचे ह्याचं कारण वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे ते दिलं जातं की त्याच्यामुळे अशा प्रकारे पुण्य लाभतं वगैरे. या सगळ्या कल्पना आपल्या मनामध्ये अस्तित्वात असतात. त्याला हे उत्तर आहे की केवळ वेद, यज्ञ, दान, तप ह्याच्यामुळे मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही अधिक पुण्य मिळू शकतं. आणि ते पुण्य जेव्हा प्राप्त होतं त्यावेळेला तो योगी माझ्या स्थानापर्यंत, आद्यम स्थानापर्यंत, त्या परमेश्वराच्या स्थानापर्यंत तो पोचू शकतो असं म्हटलेलं आहे. आता ते हे जे म्हटलं आहे ह्याची, आणि म्हणूनच ते मगाशी जे म्हटलं ना, तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्त भव अर्जुन असं जे म्हटलंय ते त्यासाठी म्हटलंय की तू असा राहा. म्हणजे योग ह्या बाकीच्या ह्या गोष्टी करण्यापेक्षा सुद्धा तू सतत परमेश्वराशी युक्त राहा. हाच त्याला कर्म म्हणजे योग्य मार्ग आहे. तर ते तू केलंस तर तू त्याच्या पलीकडे पोचशील. ह्या सगळ्यांनी मिळणाऱ्या पुण्यापेक्षा तुला अधिक पुण्य लाभ होईल आणि
त्यामुळे तुला आद्य स्थानाची प्राप्ती होऊ शकेल. तर असं ह्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. आता त्यानंतर ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये अगदी मोजक्या ओव्या मी घेते. पहिली जी ओवी आहे 61वी ती पहा. जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले, का तपोदानांचे जोडले सर्वस्व हनजे. लक्षात आलं ना अर्थ सगळ्यांच्या, की सगळं हे केलं, वेदाध्ययन केलं, यज्ञ केले, यज्ञाचं शेतच पिकलं म्हटलंय, म्हणजे इतके यज्ञ केले की आता सगळं पुण्य प्राप्त झालंच पाहिजे. तसंच तपोदान सगळं 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 सर्वस्व हाणं जे काही करणं शक्य आहे चांगलं ते सगळं केलं. त्याच्यामुळे मिळणारं जे पुण्य आहे, ह्या सगळ्यामुळे मिळणारं जे काही पुण्य आहे, आता त्याला जोडून 64वी एकदम ओवी घेते पहा. त्या सर्वमुळे मिळणारं जे काही पुण्य आहे, मधल्या ओव्या मुद्दाम घेत नाही, मनात घोटाळा होऊ नये म्हणून घेत नाही, एकदम पुढची ओवी घेते आणि ती कशी जोडायची ते सांगते. की ह्या सर्वामुळे मिळणारं जे पुण्य आहे ते पुण्य कसं असतं, जे विटे न सरे ते विटत नाही. पुण्य तुम्ही प्राप्त केलं ते काही विटत नाही आणि सरत नाही, याचा अर्थ ते कधीतरी त्या पुण्याचा सगळा साठा संपला की ते सरतं, पण तोपर्यंत तुम्हाला त्या पुण्यप्राप्तीमुळे जे काही सगळं मिळणार आहे ते सगळं चांगलं प्राप्त होतं. अशा अर्थाने जे विटे ना सरे भोगितयाचे पवाडे पुरे. आता हा मी मुद्दाम घेते कारण त्यातले काही शब्द असे आहेत ना की ते नाही कळले ना तर अर्थ लागणारच नाही स्वतःचं स्वतः वाचताना, म्हणून मी मुद्दाम ह्या ओव्या घेते. जे विटे न सरे भोगितयाचे पवाडे पुरे, म्हणजे ह्या पुण्यामुळे, ह्या आत्ता जे सांगितलं त्याच्यामुळे मिळणाऱ्या पुण्यामुळे जी स्वर्गप्राप्ती होते, स्वर्गप्राप्ती होते त्याचा उल्लेख आहे तो. तर ती जी स्वर्गप्राप्ती होते ती स्वर्गप्राप्ती अशी असते की भोगितयाचेनी पवाडे पुरे, म्हणजे जो कोणी त्या स्वर्ग सुख भोगत असतो त्याला ते मिळतच राहतं, म्हणजे त्याला त्याच्यामध्ये कुठे खंड पडत नाही. ते सगळं स्वर्गसुख त्याला हवं असतं, त्यासाठी त्यांनी ते यज्ञ केलेले असतात. आपण म्हणतो सुद्धा पहा, कोणाचा मृत्यू कधी झाला, भविष्यकाराने सांगितलं की बाबा अगदी योग्य वेळेला झालं, स्वर्गप्राप्ती नक्की झालेली. तर ते स्वर्गप्राप्ती ही कल्पनाच अशी आहे खरं म्हणजे की तिथे सुख मिळणार, भोग मिळणार. ज्यांना ते भोग पाहिजे त्यांना हवे तितके भोग, ते सुख भोगणाऱ्याच्या सगळ्या इच्छा पुरतील एवढे भोग त्या स्वर्गामध्ये त्यांना मिळतील. आणि पुढे काय म्हटलंय, पुढं ती महासुखाचे सोयरे भावंडची, म्हणजे ते जे आहे ना स्वर्गसुख हे कसं आहे तर महासुखाचे सोयरे भावंडची, म्हणजे महासुख कोणतं, ब्रह्मप्राप्ती हे महासुख. आलं लक्षात तुमच्या, ब्रह्मप्राप्ती सर्व परमात्मप्राप्ती हे महासुख आहे, ते सर्वात महान गती ती आहे. तर महासुखाचे सोयरे भावंडे, म्हणजे त्याचं सख्ख भावंडच आहे, ते धाकटं असेल पण त्याचं सख्ख भावंड आहे. कारण ब्रह्मप्राप्तीच्या आधीची पायरी येते, ब्रह्मप्राप्तीच्या आधीची पायरी स्वर्गप्राप्ती. स्वर्गापर्यंत जायला सुद्धा काहीतरी तुम्हाला पुण्य पाहिजे, तर ते लाभणं म्हणजे ती आधीची पायरी आहे. त्या म्हणजे म्हणून त्याला भावंड म्हटलंय, धाकटं भावंड याचा अर्थ धाकटंच, धाकटं असाच अर्थ आहे तिथे, धाकटं भावंड आहे ते, त्या ब्रह्मप्राप्तीचं ते धाकटं भावंड आहे. आणि आता पुढचे जे शब्द आहेत ना, ऐसे दृष्टीचे सुखपणे जयासी अदृष्टाचे बैसणे असं म्हटले. आता
हे जे शब्द आहेत हे थोडे त्याचे मी अनेक पुस्तकं पाहिली ह्याचा अर्थ निश्चित करण्यासाठी खूप पुस्तकं पाहिली आणि ह्याचे 2 प्रकारे अर्थ सांगितलेले आहेत. मी दोन्ही अर्थ तुम्हाला सांगते, आपल्याला दोन्ही माहिती असू दे. आता या ठिकाणी हा जो अदृष्ट शब्द वापरला आहे ना, त्या अदृष्ट शब्दाचा काय अर्थ घेतला जातो त्यानुसार हे 2 अर्थ वेगळे होतात, बदलतात. हां, तर म्हणून आपल्याला तो अदृष्ट शब्द कसल्या अर्थाने घेतला आहे हे आपण पाहिलं की आपल्याला हे 2 अर्थ लक्षात येतात. आता अदृष्टाचे बैसणे ह्याचा एक अर्थ असा घेतलेला आहे काही लेखकांनी, ज्यांनी ह्या ज्ञानेश्वरीवरती ज्यांनी लिहिलेले आहेत त्यांची पुस्तकं, त्यांनी असे अर्थ घेतलेले आहेत. अदृष्टाचे बैसणे ह्याचा एक अर्थ असा आहे की ही जी सुख आहेत, स्वर्गसुख हे जे सुख आहे ते कधी प्राप्त होतं, तर ते मृत्यूनंतर प्राप्त होतं. बरोबर आहे. ह्या जगात काही स्वर्गसुख प्राप्त होत नाही, तर स्वर्गसुख जे प्राप्त होतं ते मृत्यूनंतर प्राप्त होतं. म्हणजे ते आपल्याला दिसत नाही. बरोबर आहे ना, आपल्याला काही कळत नाही. कोणी सांगे ना का की त्याला स्वर्गप्राप्ती झाली असं लाख सांगितलं तरी आपल्याला कुठे दिसलं की तो स्वर्गात पोचलाय का आणि कुठे पोचलाय हे आपल्याला माहीत नाही. तर त्यामुळे त्या अर्थाने अदृष्ट शब्द वापरलेला आहे. असं काहींनी असा अर्थ घेतला आहे की अदृष्ट म्हणजे असं की ते मृत्यूनंतरचं आहे, तर त्यामुळे तो स्वर्ग सुख जे काही मिळतं ते सगळं अदृष्ट असतं. तर ते काय आपल्याला कळत नाही काय सुख आहे का नाही आहे, आपण नुसत्या कल्पना करायच्या आहेत, तर आपल्याला काही ते काहीच माहिती नाही. तर अशा अर्थाने तो अदृष्ट शब्द घेतलेला आहे काहींनी. मी आधी त्या शब्दावरच जोर देते. तर काहींचं अर्थ असा आहे, दुसऱ्या काहींनी अगदी ज्यांचं पुस्तक मी वापरते दांडेकरांनी अर्थ वेगळ्या प्रकारे घेतलेला आहे आणि तो असा आहे की हा अदृष्ट ह्याचा अर्थ असा की हे जे स्वर्ग सुख ही कल्पना जी आहे, स्वर्ग सुख, आणि ते कशामुळे मिळतं तर यज्ञ तुम्ही केले, तुम्ही वेदाध्ययन केलं, तुम्ही तप केलं, तुम्ही दान केलं की तुम्हाला स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. ही जी कल्पना आहे ह्या कल्पनेला धर्माचा आधार आहे किंवा धर्मसंस्कारांचा आधार आहे, त्याला अदृष्ट असं म्हटलं. धर्म ही सुद्धा शेवटी कल्पना आहे ना. धर्म काही वस्तू आहे का, काही प्रत्यक्ष काही व्यक्त होतं का? धर्म म्हणजे काय हे काही व्यक्त होणारी गोष्ट नाही, ती अदृष्ट आहे, कल्पना आहेत. काही धर्माचे नियम आहेत, काही धर्माचे संस्कार असतात. तर त्या धर्मसंस्कारांनी म्हणजे आपल्या धर्मग्रंथांमध्ये अशा कल्पना सांगितलेल्या आहेत की तुम्ही असं असं केलं की तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळते. हे या धर्मग्रंथांनी ही कल्पना सांगितलेली आहे आणि म्हणून त्याला अदृष्ट म्हटलं. असा अर्थ दांडेकरांनी घेतलेला आहे. आणि इतरही आणखी कुठल्या तरी एका पुस्तकात मला वाटतं अनंतराव आठवलेंनी पण तसाच अर्थ घेतलेला आहे. तर असे हे 2 प्रकारे त्याचे अर्थ घेतले आहेत. पण आपण दोन्ही लक्षात घेऊया की एक तर स्वर्गसुख हे अदृष्ट सुख आहे आणि दुसरं म्हणजे ते अदृष्ट त्याला म्हटलं आहे ह्याचं कारण त्याला धर्माचा आधार आहे, धर्मसंस्कारांचा आधार आहे, ही त्यामध्ये कल्पना आहे. तर असं आता पुन्हा सबलते वाचूया. ऐसे दृष्टीचे सुखपणे जयासी अदृष्टाचे बैसणे, म्हणजे ज्याला अशी ही दृष्टी प्राप्त झाली आहे की आपण असं असं केलं की यज्ञ केले, दान केलं की आपल्याला पुण्य लाभतं आणि त्या पुण्यामुळे आपल्याला स्वर्गसुख मिळतं, अशा दृष्टीने जो विचार करतो, अशी माणसं असतात ना, बहुतेक अशीच असतात. तर
अशा ज्या विचार करणारे जे असतात त्यांच्या बाबतीत पुढे काय म्हटले पहा. पुढे पहा, आता पुढची ओवी पहा. जे शतमखी ही अंगवणे नोहेची एका, असं म्हटलंय. जे शतमखी ही अंगवणे नोहेची एका. मख ह्याचा अर्थ यज्ञ. मख हा शब्द गेलेला आहे आपल्याला. मख याचा अर्थ यज्ञ. या ठिकाणी असं म्हटलंय की यज्ञ करून स्वर्गप्राप्ती, म्हणजे इतकं तुम्ही पुण्य साठवता की स्वर्गप्राप्ती होऊ शकते, असं आपल्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा म्हटलंय. पण ह्या ठिकाणी काय म्हटलंय, शतमखी ही, म्हणजे हे जे खरं महान सुख आहे ते किंवा स्वर्गसुख सुद्धा धरा, ते हे 100 यज्ञ तुम्ही केले तरी सुद्धा लाभेलच असं सांगता येत नाही. आलं लक्षात. शतमखी ही अंगवणे नोहेची, ह्याचा अर्थ असा की तुम्ही 100 यज्ञ केले तरी सुद्धा तुम्हाला तितकं पुण्य प्राप्त होईल असं काही सांगता येत नाही. म्हणजे ह्या सगळ्या कल्पना किती खालच्या प्रतीच्या आहेत हे त्या ठिकाणी सांगितले. शतमखी ही अंगवणे नोहेची एका, ही दृष्टी कोणाला आली आहे, जो सोहम सिद्ध योगी आहे त्याला आलेली आहे. त्याला माहिती आहे की या यज्ञ करून पुण्य लाभतं, त्यांनी फार तर काय स्वर्गप्राप्ती होते. किंवा अगदी 100 यज्ञ केले तरी सुद्धा ती स्वर्गप्राप्ती होईलच असं सांगता येत नाही. तर तप, दान, वेदाध्ययन हे सगळं शेवटी खाली राहतं. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व काय, सर्वेषु कालेषु योगयुक्त भव, हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे त्याच्याशी, त्या कल्पनेशी हे सगळं आपण जोडून घेतलं ना तर ह्या सगळ्याचा अर्थ आपल्याला नीट लागतो. आणि ती दिठी जे म्हटलंय ना, दिठी ह्याचा अर्थ ती दृष्टी, म्हणजे तशी बुद्धी. दृष्टी याचा अर्थच बुद्धी. तशी ज्ञानपूर्ण बुद्धी, ज्ञानपूर्ण बुद्धी ही आता पुढच्या ओवीमध्ये आहे. तया ते योगीश्वर अलौकिके दिठीचेनी हात तुके. फार कठीण शब्द आहेत पण सगळ्याचा अर्थ स्पष्ट होईल बघा. तया ते योगीश्वर अलौकिके दिठीचेनी हात तुके अनुमानिती कौतुके तव हळूवट आवडे. खूप कठीण शब्द घातले. कठीण नाही आहे बघा, कसे समजावून घ्या. आता ते जे उच्च स्थान आहे, या परमगती जी आहे ती खरं म्हणजे ह्या योगीश्वराला प्राप्त करायची, बरोबर आहे. परमगती प्राप्त करायची म्हणजे त्या विश्वातीत परमेश्वराप्रत पोचायचं आहे त्याला. पण त्याला हे जे स्वर्गसुखाची ही जी कल्पना आहे की यज्ञ करा, दान करा, तप करा, त्याने तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल, हे जे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे, हे सगळं तो योगीश्वर जो आहे, योगीश्वर शब्द आहे बघा, पुन्हा योगेश्वर नाही आहे. मी गेल्या वेळेला सांगितलं योगेश्वर म्हटलं की कृष्ण भगवंताचा उल्लेख होतो, सर्व योगांचा ईश्वर. आणि हा जो आहे हा योगीश्वर म्हणजे सर्व योगी माणसांमधला श्रेष्ठ. योगीश्वर म्हणजे सर्व योग्यांमधला श्रेष्ठ. त्याला श्रेष्ठ म्हटलंय कारण त्याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय उच्च आहे, काय कनिष्ठ आहे, या सगळ्याचं त्याला बरोबर ज्ञान झालं आहे आणि म्हणून त्याला योगीश्वर म्हटलेलं आहे. तया ते म्हणजे त्या स्वर्ग, तया ते ह्याचा अर्थ त्या स्वर्ग सुखाला, त्या स्वर्ग सुखाला, हां त्या स्वर्ग सुखाला हा योगीश्वर आपल्या अलौकिक दृष्टीने, आपल्या अलौकिक ह्याचा अर्थ अत्यंत ज्ञानपूर्ण बुद्धीने, ज्ञानपूर्ण दृष्टीने. ही लौकिक दृष्टी नाही आहे जी आपली असते. आपली दृष्टी कशी असते, लौकिक असते.
म्हणून इथे अलौकिक म्हटलंय. ह्या अलौकिक दृष्टीने त्याला बरोबर दृष्टी प्राप्त झाली आहे, त्याला बरोबर बुद्धी प्राप्त झाली आहे. अलौकिक दृष्टीने तो काय करतो, आता पुढचे जे शब्द आहेत आपल्याला कळत नाहीत पण फार छान अर्थ आहे त्याच्यामध्ये. तो त्या अलौकिक दृष्टीने, त्या ज्ञानपूर्ण दृष्टीने तो काय करतो, हात तुके अनुमानिती कौतुके, म्हणजे कौतुकाने म्हणजे सहजपणे, कौतुकाने याचा अर्थ अगदी सहजरित्या तो काय करतो, हात तुके म्हणजे आपण एखादी गोष्ट जड आहे का हलकी आहे हे पाहण्यासाठी हातात घेतो ना. हातात घेतलं की आपल्याला कळतं छे हे हलकं आहे, हां त्याच्यापेक्षा हे हलकं आहे, हे आपण करतो, आपल्याला सहज कळतं. एखादी पिशवी की बाबा जड पिशवी माझ्याकडे दे, हलकी पिशवी तू घे, म्हणजे हाताला ते वजन कळतं. म्हणजे हात तुके, आपल्या हाताला वजन कळतं म्हणून ते हात तुके म्हटलंय. तर त्या हात तुके म्हणजे तो त्या हातामध्ये घेतो आणि ते हात कसे आहेत तर ते अलौकिक दृष्टीचे हात आहेत. आलं लक्षात? आता हे सगळं नीट जोडून घ्या एकमेकाशी. त्या अलौकिक दृष्टीचे, त्या ज्ञानपूर्ण दृष्टीचे ते हात आहेत. त्या हातांवरती त्यांनी घेतलंय सहजपणे आणि अनुमान केलंय, आजमावलंय की हे हलकंय, स्वर्गसुख हलकंय का भारी आहे, जड आहे. म्हणजे ह्या स्वर्गसुखाच्या पाठीमागे लागायचं का नाही हे तो त्या दृष्टीने ठरवतो. आलं लक्षात? किती म्हणजे सुंदर खरं म्हणजे हे शब्द आहेत, पण फक्त आपल्याला सहज वाचलं की कळत नाहीत, म्हणून तो अर्थ नीट समजावून घेतला तर आपल्याला हे सगळे अर्थ लागतात. आता कळलंय ना? मी पुन्हा एकदा ती ओवी वाचते बघा. आता ते जे आहे स्वर्गसुख त्याच्याबद्दल हे सगळे विचार आहे हा. म्हणून तयाते इथपासून ही ओवी सुरू होते. तयाते म्हणजे त्या स्वर्गसुखाला हा योगीश्वर काय करतो, अलौकिक दिठीचेनी हात तुके अनुमानिती कौतुके. आलं लक्षात? हातावरती घेऊन तोलतो सहजपणे, त्याला कळतं मग की हे जड आहे का हे हलकं आहे. स्वर्गसुखाला महत्त्व द्यायचं का नाही द्यायचं, त्याच्या पाठीमागे लागायचं का नाही लागायचं हे त्याला कळतं. म्हणजे या ठिकाणी अधिक आपण हा अर्थ स्पष्ट केला तर आपल्याला सहज ही गोष्ट लक्षात येते की यज्ञ, दान, तप, वेदाध्ययन ह्यांनी फार तर आपण स्वर्गसुख मिळवू शकू, ते सुद्धा मिळेलच असं सांगता येत नाही. म्हटलंय त्यांनी 100 यज्ञ करणाऱ्याला सुद्धा ते मिळेलच असं नसतं. तर ते फार तर आपण तेवढंच मिळू शकतो. पण जर हा योगी कसा आहे, ह्याला अलौकिक दृष्टी प्राप्त झाली आहे, ज्ञानदृष्टी प्राप्त झाली आहे आणि म्हणून त्या स्वर्गसुखाचं तो आजमावतो. त्याला वजन किती भारी आहे आणि किती हलकं आहे हे तो बघतो आणि हे नको म्हणतो. हे स्वर्गसुख मला नको म्हणतो. मला काय हवं आहे तर परमेश्वराची प्राप्ती हवी. मला स्वर्गात जायचं नाही आहे, मला परमेश्वर प्राप्ती हे माझं ध्येय आहे असं तो म्हणतो. म्हणजे विचार फार सुंदर महत्त्वाचा आहे, पण तो अशा शब्दामध्ये मांडलेला आहे. तो पुन्हा एकदा तुम्ही स्वतः वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि मग काय म्हटले, हळूवट आवडे म्हटले. हळूवट आवडे याचा अर्थ त्याचं हे असतं मत, तो ठरवतो की हे हलकं आहे, हळूवट आवडे, हलकं आहे स्वर्गसुख आहे, हे हलकं आहे, हे नको आपल्याला असं तो ठरवतो. आणि मग काय करतो, मग तया सुखाची किरीटी करुनिया गा पावटी परब्रह्माची आहे पाठी आरूढती. म्हणजे आता ह्याच्यात काही शब्द असे आले, किरीटी म्हणजे अर्जुनाला म्हटलं किरीटी, आणि पावटी म्हणजे पायरी, पायरी पायरी पावटी म्हणजे पायरी. आता वर चढायचं आहे ना त्याला, परमात्म्यापर्यंत पोचायचं आहे म्हणून पायरी शब्द वापरलाय. मग त्यांनी काय म्हटलंय की तया सुखाची किरीटी करुनिया गा पावटी.
त्याची पायरी गेली, त्याच्यावर पाय ठेवला आणि आणखी वर गेला. स्वर्गसुख नाकारलं त्याने आणि त्याला आणखी वर जायचंय, तर त्याची म्हणून स्वर्गसुखाची पायरी केली असं म्हटलंय. स्वर्गसुखाच्या पायरीवर थांबला नाही की हे माझं अंतिम ध्येय आहे असं त्याने कधीच म्हटलं नाही. त्याच्यावरती त्याला जायचं आहे म्हणून त्याची पायरी करून तो आणखी वर चढण्यासाठी प्रयत्न त्याने केला. आणि मग काय झालं तर आणि म्हणून मग तो सतत योगयुक्त राहिला. आणि असं केल्यानंतर काय होतं तर परब्रह्माची पाठी आरूढती. ते तो परब्रह्माच्या पाठीवर असं नाही आहे, ते पटावर असं आहे. म्हणजे त्याच्यावरचं स्थान, पट याचा अर्थ त्याच्यावरचं स्थान, परब्रह्माचं जे स्थान आहे तिथे तो आरूढ झाला, तिथे चढला तो, तिथे गेला तो, आरूढ झाला. तर आणि त्याचा शेवट केला आहे जो आता शेवटी म्हटलंय असं की जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कुळीचा कुळदिवा, ज्ञानदेव म्हणतायत हे सगळं, जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कुळीचा कुळदिवा, तो कृष्णजी पांडवा प्रति बोलिला. हे ज्ञानेश्वरांचे शब्द आहेत, पण हे शब्द खरं म्हणजे गीतेच्या नुसार हे संजयाचे शब्द आहेत. संजय धनंजय आपल्या धृतराष्ट्राला सांगतोय हे सगळं, त्याचा उल्लेख आहे. जो सर्वज्ञतेचा बोलावा म्हटलंय म्हणजे सर्वज्ञता अशी सुकली नाही आहे, ओली आहे, ताजी आहे. असं ज्याची सर्वज्ञता अगदी ओलावा आहे सर्वज्ञतेचा, म्हणजे बोलावा याचा अर्थ ओलावा, म्हणजे असं ते अशी अगदी ताजी तेजस्वी आहे सर्वज्ञता ज्याच्यामध्ये. आणि जो यादव कुळीचा कुलदिवा आहे तो कृष्ण पांडवाप्रती बोलिला. असं अर्जुनाशी तो बोलला. ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू संजयो रायासी असे सांगतू, तेची परी असा पुढा मातू. ज्ञानदेव म्हणे असं कुरुक्षेत्रीचा हा वृत्तांत संजयाने ह्याला सांगितला, धृतराष्ट्राला. राया म्हणजे राजाला सांगितला. आणि आता पुढचा जो वृत्तांत आहे हे पुढे तो काय बोलला ते आता नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये ज्ञानदेव आपल्याला सांगणार पुढच्या अध्यायामध्ये. आता त्या पुढच्या अध्यायाला सुरुवात करण्याच्या पूर्वी मी मगाशी म्हटलं होतं की गोष्ट सांगणार आहे आणि सुंदर आहे, सुंदर म्हणजे मला सकाळी आठवली. आणि मी आता 2 गोष्टी सांगणार आहे. त्याच्यातली एक गोष्ट मी आधी सांगितलेली आहे, तुम्हाला माहिती आहे, पण तरीसुद्धा काही कदाचित त्यावेळेला नसतील, नवीन आले असतील, तुम्ही विसरला असाल, असं सगळं गृहीत धरून त्याही गोष्टीचा उल्लेख करते की या ठिकाणी हे जे आहे की म्हणजे ह्या गोष्टीची सुरुवात करताना मी तुम्हाला आठवण करून देते की तो जो मुह्यती हा जो शब्द येऊन गेला, मोहात पडणे, त्या मोहात पडणे ह्याच्याशी ह्या गोष्टी ज्या मी आता सांगणार आहे त्या कशा त्या गोष्टींमध्ये मोहात पडणे म्हणजे काय हे आपल्याला कळतं, म्हणून त्या गोष्टींचा उल्लेख मी करतो. आता त्याची पहिली गोष्ट जी आहे ती ययातीची गोष्ट मी आधी सांगितलेली आहे, पण पुन्हा एकदा अगदी थोडक्यामध्ये सांगते की ही ययातीची कथा ही मुळात महाभारतामध्ये आहे. आणि महाभारतामध्ये जी कथा आहे ती सुंदर कथा आहे ती, आणि म्हणजे काहीतरी आपल्याला आदर्शाप्रत नेणारी अशा प्रकारची ती कथा आहे. म्हणून वि स खांडेकरांनी ती कथा कादंबरीच्या रूपामध्ये मराठीमध्ये आणली आणि वि स खांडेकरांची ययाती नावाची कादंबरी बराच काळ झाला, म्हणजे मी शाळेत असताना वगैरे ती कादंबरी वाचलेली. तर ते ययातीची जी गोष्ट आहे ती अशा प्रकारची आहे की हा जो ययाती होता
त्या ययातीला म्हणजे भरपूर सत्ता संपत्ती सर्व प्रकारचे उपभोग जीवनामध्ये तो घेत होता. पण असं करता करता हळूहळू वार्धक्याचा काळ जवळ यायला लागला. तसं त्याच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली की आता आपण वृद्ध झालो की मग आपल्याला ह्या सत्तेचा, ह्या संपत्तीचा, ह्या सगळ्या बाकीच्या शरीर सुखांचा वगैरे जो काही आपण भोग आपण आत्तापर्यंत घेत आहोत तो आपल्याला घेता येणार नाही. म्हणजे आपलं तारुण्य संपणार याची भयंकर त्यांना काळजी लागली. म्हणून त्यांनी परमेश्वरालाही विनवलं की मला माझं तारुण्य हवं परत, असं त्याला परमेश्वराकडेही म्हटलं. आणि अक्षरशः लोकांच्या पुढे त्यांनी भीक मागितली की मला कोणीतरी तुमचं तारुण्य द्या. आता तारुण्य कोण देणार? म्हणजे आता ह्या सगळ्या कल्पना आहेत, पण तरीसुद्धा तारुण्य ही आयुष्यात एकदा येणारी गोष्ट अवस्था, ती कोण आपली दुसऱ्याला काढून देणार? कोणीच शक्य नाही. शेवटी त्या ययातीचा एक मुलगा तयार झाला की माझं तारुण्य, कारण त्याला भयंकर दया आली आपल्या वडिलांच्या स्थितीची, आणि म्हणून तो तयार झाला आणि त्याने आपलं तारुण्य ययातीला दिलं. आणि ययाती पुन्हा जीवनातले सगळे भोग पूर्वीप्रमाणे घ्यायला लागला. पण तसाही काही काळ गेला आणि त्यानंतर ययातीला वाटलं की अरे पुन्हा आता हे तारुण्य संपणार कधीतरी, हे काही चिरकाल टिकणारं नाही आहे, हे पुन्हा संपणार. मग मला आता पुन्हा कोण देणार तारुण्य? शक्यच नाही तारुण्य पुन्हा कोणी देणं. आणि म्हणून मग त्याच्या मनामध्ये सगळ्या गोष्टींचे नीट विचार यायला लागले. आणि ह्या ययातीच्या कथेमध्ये म्हणजे महाभारतातला जो किंवा त्याच्यावरती महाभारतात एक छोटी पुस्तिकासुद्धा आहे भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये, मी स्वतः पाहिलेली आहे ती. तर त्या कथेचा शेवट जिथे होतो ना तिथे एक श्लोक आहे. आणि त्या मी श्लोक नाही सांगत कारण एवढं नाही लक्षात राहत, पण त्या श्लोकामध्ये जे सांगितलेलं आहे, ययातीने जे म्हटलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. आणि ते असं आहे की ययाती त्या श्लोकामध्ये असं म्हणतो की उपभोग सगळे हे असे असतात की जितके आपण घेऊ तितके ते आणखी आणखी हवे असे वाटतात. आणि कुठलेही उपभोग, आणि त्याला उपमा देताना त्यांनी असं म्हटलंय की ज्या प्रकारे अग्नीमध्ये तुम्ही जितकं इंधन टाकाल तितका तो अग्नी अधिक पेटतो, त्याचप्रमाणे जीवनामध्ये तुम्ही जितके उपभोग घ्याल, म्हणजे ते उपभोग घेणं हे इंधनच आहे जणू काही, आणि जितके टाकाल जितके उपभोग घ्याल तितकं अधिक हवे. कारण त्याला शेवटी पुन्हा असंच वाटायला लागतं ना की आता हेही तारुण्य संपणार, मग काय माझं? तर म्हणजे उपभोगाला म्हणजे उपभोगाच्या लालसेला कधी अंतच नसतो. आणि त्यामुळे हे आपण त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. ही उपरती त्याला शेवटी होते आयुष्याच्या शेवटी. ही ययातीची कथा झाली. अशीच एक मी फार पूर्वी वाचलेली कादंबरी आहे आणि माझ्याकडे ती होती, आता आहे की नाही मला माहीत नाही. ती ऑस्कर वाईल्ड हा जो इंग्लिश रायटर त्यांनी लिहिलेली, मला असं वाटतं की ऑस्कर वाईल्डने लिहिलेली ती एकच कादंबरी, बाकी ऑस्कर वाईल्डच्या कथा आहेत, पण ती एकच कादंबरी आहे असं माझी कल्पना आहे, माहीत नाही. पण ती एक कादंबरी त्यांनी लिहिली ऑस्कर वाईल्डने आणि ती खूप गाजली ती कादंबरी ऑस्कर वाईल्डची. मी माझ्या अगदी मला वाटतं 20-21व्या वर्षाची होते त्यावेळेला मी ती कादंबरी विकत घेऊन मी ती वाचली होती. कारण कोणाच्याकडनं तरी ऐकलं मी ती विकत घेतली आणि वाचली. तर ती जी कादंबरी आहे ना, त्या कादंबरीचं नाव आहे द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे. द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे असं नाव आहे. म्हणजे चित्र, पिक्चर ऑफ डोरियन ग्रे म्हणजे डोरियन ग्रे नावाच्या एका माणसाचं चित्र, पोर्ट्रेट म्हणा, चित्र, त्यावरती ती कादंबरी आहे. संबंध कादंबरी फक्त एवढ्या ह्याच्यावरती.
आणि त्याचा अगदी थोडक्यामध्ये मी उल्लेख करते की ह्या कादंबरीचा महत्त्वाचा भाग जो असा आहे की त्या कादंबरीमध्ये एक चित्रकार असतो. आता त्या चित्रकाराचं नाव मी सकाळपासून आठवते, पण मला काही अजून आठवलं नाही. कधी आठवलं कदाचित बोलता बोलता एकदम आठवलं आहे. एक चित्रकार असतो आणि तो चित्रकार अत्यंत सुंदर सुंदर चित्र काढणारा असा प्रसिद्धी त्याची. तर तो चित्रकार, त्याला एकदा असं इच्छा त्याची असते की एका अत्यंत सुंदर आणि निरागस चेहरा असलेल्या पुरुषाचं चित्र त्याला काढायचं असतं. पण चेहऱ्याचं, मुख्यतः चेहऱ्याचं अत्यंत सुंदर चेहरा, म्हणजे असं आपल्याला एरवी दिसणार नाही, इतकं असामान्य असं सौंदर्य पण निरागस असा चेहरा त्या पुरुषाचा असला पाहिजे. आणि तो तसा शोध घेतो आणि त्याला हा डोरियन ग्रे भेटतो. डोरियन ग्रे हे त्या माणसाचं नाव. अतिशय सुंदर आणि अगदी चेहऱ्यावरती निरागस भाव असलेला असा हा डोरियन ग्रे त्याला भेटतो. आणि तो म्हणतो की मला जे हवं होतं ना, तो बरोबर हाच माणूस आहे. आणि म्हणून तो त्याला सांगतो की मी तुला हवे तेवढे पैसे देईन, पण तू इथे बस, मला तुझं चित्र काढायचं. आणि तो त्याचं चित्र काढतो. आणि ते जे चित्र तो काढतो डोरियन ग्रेचं, ते इतकं गाजतं, सगळीकडे त्याला इतकी प्रसिद्धी मिळते. म्हणजे ह्या डोरियन ग्रेला तो चित्रकार तर पैसे देतोच, पण त्या डोरियन ग्रेला अशीही इतकी प्रसिद्धी मिळायला लागते की इतका सुंदर आणि निरागस चेहऱ्याचं चित्र असलेला हा माणूस कोण म्हणून त्याला भेटायला लोक येतात. मोठमोठे राजे राजवाडे येतात, मोठमोठ्या नट्या येतात, सुंदर्या येतात, असं सगळं ते वर्णन आहे. आणि असं त्याचं ते सगळं हे होतं. आणि त्याच्यामध्ये एक, हे तरी मला नाव नक्की आठवतं, एक लॉर्ड हेनरी, म्हणजे हा ब्रिटिश लॉर्ड्समधला एक हेनरी लॉर्ड, हा त्याला भेटतो. म्हणजे त्याचा पत्ता शोधून काढून त्याला तो भेटतो. आणि त्याला तो काय सांगतो, म्हणजे असं कादंबरीत आहे की त्याला तो हेनरी सांगतो की हे जे तुझं चित्र आहे ना, की ज्याच्यामध्ये तुझा इतका मोहक, इतका सुंदर चेहरा आहे आणि इतकं निरागस असा तुझा हा चेहरा आहे, हे सगळं तुझं तारुण्यातलं रूप आहे. पण तू कधीतरी तुझं हे तारुण्य संपणार, तू वृद्ध होणार आणि हा जो तुझा चेहरा आहे ना, हा असा तुझा राहणार नाही. तर तू एकतर तुझा चेहरा जास्तीत जास्त काळ असा टिकवण्यासाठी तू प्रयत्न कर, हे एक सांगतो. आणि दुसरं, थोडं इनडायरेक्टली त्याला तो असं सुचवतो की हे जे तारुण्य ज्याचा त्याने आधी उल्लेख केला, हे जे तारुण्य हे संपणार आहे कधीतरी, तर ह्या तारुण्याचा उपभोग घे. हे त्याला इनडायरेक्टली त्यांनी त्या ह्याच्यामध्ये सुचवलेलं असतं. आणि त्याचा परिणाम ह्या डोरियन ग्रेवरती होतो की हे तारुण्य काही आपलं संपणार आहे काही काळाने. आणि आपल्याला आता एवढी प्रसिद्धी मिळाली, इतकी लोक आपल्याला वाटेल तो पैसा द्यायला तयार आहेत. एक त्या काळातली एक, म्हणजे ते कादंबरीमध्ये आहे, त्या काळातली एक सर्वात सुंदर नटी त्याच्याशी विवाह करायला तयार होते आणि विवाह करते त्याच्याशी. इतकं त्याच्याकडे सगळं चालून येतं आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की हे सगळं आपल्याला जे आहे ते आता आपल्याला मिळालेलं आहे, त्याचा आपण जास्तीत जास्त उपभोग घ्यावा. आणि मग ही एकदा का विचार त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर मग तो अत्यंत मोहमयी असं जीवन जगायला लागतो. सगळ्या मोहात तो पडतो. जिथे मुह्यती शब्द आहे ना, तो मुह्यती शब्द मी तो वाचला आज सकाळी आणि मला एकदम ही दोन्ही या गोष्टींची आठवण झाली. आणि तो सगळ्या मोहांमध्ये पडतो.
पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते करतो, प्रसिद्धी मिळवण्यासाठी वाटेल ते करतो. स्त्रिया त्याच्या मागेच लागलेल्या असतात, सुंदर सुंदर स्त्रिया, त्या सगळ्यांचा उपभोग घेणं आहे त्याला, काय त्याच्यामध्ये काही वाटतच नाही. असं सगळं मोहमयी जीवन त्याचं व्हायला लागतं. आणि त्या जीवनामध्ये त्याच्या हातून अनेक चुका व्हायला लागतात, अनेक वाईट गोष्टी त्याच्या हातून व्हायला लागतात. इतक्या वाईट गोष्टी व्हायला लागतात की त्याची जी सर्वात सुंदर नटी जिने त्याच्याशी विवाह केलेला असतो, तिला त्याच्यामुळे तिचा म्हणा किंवा त्याचा जाच म्हणा, त्याचा जाच तिला सहन होईनासा होतो आणि शेवटी ती आत्महत्या करते. ती नटी आत्महत्या करते आणि आत्महत्या केल्यानंतरही शोध घेतला जातो की कशामुळे आत्महत्या झाली वगैरे वगैरे, तर त्यामध्येही तो सापडतो. त्याचप्रमाणे त्याच्याकडून प्रत्यक्षात एक खूनही होतो, एक कोणाचा तरी तो खूनही करतो आणि ह्या दोन्ही कारणांमुळे त्याला तुरुंगामध्ये टाकलं जातं, कैदखान्यामध्ये टाकलं जातं. असं ही डोरियन ग्रेची ही त्या कादंबरीमध्ये ही सगळी आपल्याला गोष्ट तिथपर्यंत सांगितली. आणि त्यानंतर एकदम पुन्हा ऑस्कर वाईल्ड त्या चित्रकाराचा उल्लेख त्यांनी केलेला आहे कादंबरीमध्ये, की तो चित्रकार म्हणजे तो अशी विविध चित्र काढतच असतो. तर जसं पूर्वी त्याने एक सुंदर निरागस चेहऱ्याचं चित्र काढलेलं असतं, तसं आता त्याची इच्छा असते की एका अत्यंत क्रूर माणसाचं चित्र काढायचं, अत्यंत क्रूर माणसाचं, की ज्याच्या चेहऱ्यावरती क्रौर्य अगदी असं स्पष्ट दिसतंय, अशा माणसाच्या चेहऱ्याचं चित्र त्याला काढायचं असतं. आणि म्हणून तो शोध घेत असतो. आता असे क्रूर माणसं कुठे भेटणार? कैदखान्यामध्ये. त्यामुळे तो सगळे कैदखाने धुंडाळतो आणि शेवटी या तुरुंगामध्ये येतो जिथे हा असतो आणि सगळ्या कैद्यांना पाहतो आणि नंतर ह्याचा चेहरा पाहतो आणि त्याला वाटतं की मला जे काही आतमध्ये क्रौर्य, ज्याला जी काही चेहऱ्यावरचं क्रौर्य, ही जी काही माझ्या मनामध्ये कल्पना आहे ती पूर्णतः ह्या चेहऱ्यावरती दिसते, ह्याचंच मला चित्र काढलं पाहिजे. आणि म्हणून तो त्याला सांगतो की तू बस, मी तुझं चित्र काढतो. आणि डोरियन ग्रे असा बसतो आणि हा चित्रकार चित्र काढायला म्हणून अशा तयारीमध्ये असतो आणि आता चित्र काढणार म्हणून तो निरखून त्याच्याकडे पाहतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे हाच तो डोरियन ग्रे की ज्याचा निरागस सुंदर चेहरा मी त्याचं चित्र आधी काढलं होतं, तोच आज इतका क्रूर चेहऱ्याचा माणूस झाला. म्हणजे मोहामुळे माणूस कुठून कुठे जातो हे या दोन्ही कथांमध्ये इतकं सुंदर सांगितलं आहे. आणि डोरियन ग्रेचं तर मला अगदी खूप, मला त्याच वयामध्ये इतकी मला ती आवडली ती कादंबरी. आता नंतर लग्नानंतर वगैरे माझी बरीचशी पुस्तकं कुठे कुठे गेली, त्याच्यामध्ये ती गेली असेल, बघायला पाहिजे एकदा, असली तर तुम्हाला मी जरूर वाचायला देईल. त्याचं मला असं वाटतं की त्याचं मराठी भाषांतर आहे ना, आहे भाषांतर आहे. हा कोणीतरी केले, मी असं ऐकलं होतं की याचं भाषांतर केलंय. तर जर मिळालं तुम्हाला कुठे तर जरूर घेऊन वाचा. म्हणजे मी सांगितली ही कथा आहे पण खरंच इतकं मुह्यती इथपासून मी ते इथेपर्यंत आली. मराठीत दाखवले, त्याला पैसे देत होतो, तो म्हणते नको, तेव्हा तोच मी आहे असं तो स्वतःच सांगतो. तो मला या मोहाने असं केलंय असेल. मला एवढं कादंबरीतले एवढे बारकावे आठवत नाही, कदाचित इंग्लिशमध्येही असेल, पण मला आठवत होतं असा की त्याला पाहिल्याबरोबर निरखून पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं की हा तो चेहरा आहे, पण आज ह्याच्या चेहऱ्यावर एवढं क्रौर्य का आलं? ते काढलंच म्हणून ही माझी कथा झाली असं तो सांगतो. म्हणजे उलटाच असं आहे का? अच्छा अच्छा. त्या म्हणतात असं मला नाही एवढं आठवत, खूप वर्षांपूर्वी वाचलेलं आहे की माझं तू ते चित्र काढलंस म्हणून माझी ही
अशी अवस्था झाली. आहेरमध्ये अशा काही ते अच्छा अच्छा असेल ते असेल आलं होतं. असेल ते सुप्रिया मला इतका सरवटेची आई आहे ना, हं. ती देते अशी भाषांतर करून. सुप्रिया सरवटेची आई आहे देवपुळे बाई, ती तिची वाचली मी होती असं. तर असं हे पहा म्हणजे मोह माणसाला कुठून कुठे येतो हे आपण लक्षात घ्यायचं. आणि म्हणून या ठिकाणी जे म्हटलंय की एकदा का हा बोध नीट झाला की मग मुह्यती म्हणजे न मुह्यती कश्चन, कधी मग मोहात तो योगी पडत नाही असं म्हटलेलं आहे. तर इथे आपण आज थांबू. आता 7वा अध्याय खरोखर संपलाय. 8वा आता पुढचा 9वा अध्याय सुंदर आहे.